हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरि महाराज की जय। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडू निघाली अशेख ज्ञाने येणे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीताशास्त्राचा जो बोध करतात, त्या गीताशास्त्राच्या परिसमाप्तीचा हा श्लोक, म्हणजे शास्त्र ज्या ठिकाणी संपतं असं जगद्गुरू शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे, त्या श्लोकाचा उच्चार करून आपण थोडंसं विठोबाचा धर्म पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत। विठोबाचा धर्म काय प्रकार आहे याचा विचार करत असताना परमात्मा पंढरीनाथाने आपल्याकरता जगाकरता काय करावं त्याचाही विचार असतो, आणि त्याच्या संबंधानेही आपला काही धर्म असू शकतो। भगवंताच्या संबंधानं सेवाधर्म आपण आचरावा आणि परमात्म्याने आपल्या रक्षणाचं पालनाचं व्रत पाळावं, हा त्याचा धर्म झाला। विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, असे शब्द नामदेव महाराजांनी एका अभंगात उच्चारलेले आहेत। त्या शब्दांचा आधार घेत थोडंसं आपल्याला चिंतन करायचं आहे बरं का। परमात्मा पंढरीनाथाचा धर्म काय या संबंधानं विचार करत असताना गीताशास्त्राच्या समाप्तीच्या या श्लोकात देव जे बोलले त्याचं काल थोडंसं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला। सर्व धर्मान् परित्यज्य, परमात्मा सांगतात सर्व धर्माचा त्याग कर, आणि इथल्या धर्म शब्दाचा अर्थ अज्ञान असा करावा लागतो। संपूर्ण अज्ञानाचा त्याग कर असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। कशाच्या योगानं अज्ञानाचा निराश करायचा, तर ते आत्तापर्यंत मी तुला जे गीताशास्त्राचं ज्ञान सांगितलं, हे ज्ञान ऐक, या ज्ञानाचं श्रवण कर, आणि या ज्ञानाच्या आधारानं तो सगळ्याच्या सगळ्या अज्ञानाचा निराश साध बाबा असं भगवंताला सांगायचं आहे बरं का। आणि त्याच्यानंतर काय कर, माम एकम शरणम व्रज, मला एकट्यालाच तो शरण जा असं देवाने सांगितलेलं आहे। माझ्या मूळ स्वरूपाला शरण जा। परमात्म्याची वेगळी वेगळी जी रूपं आपल्याला पाहायला सापडतात, त्याच्यात परमात्म्याचं जे परब्रह्म स्वरूप आहे, त्या परब्रह्म स्वरूपाला शरण जाणं, त्याच्याशी एकरूप होणं, हा भाग तो साधून घे अर्जुना, आणि त्याच्या योगानं काय होईल, मी तुला सगळ्या पापातून मुक्त करीन। अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला सर्व पापातून सर्व दोषातून मुक्त करीन। व्यवस्थित ऐकू येतं ना? मला थोडे शब्द असे व्यवस्थित उमटत नाहीत, ते कालचं दिलं तरी चालेल मला, ते हे दिलं तरी चालेल मला। अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला सगळ्या दोषातून मुक्त करीन असं भगवंतांनी सांगितलं। पाप शब्दाचा अर्थ दोष, केवळ काहीतरी एक विशिष्ट अशी पापाची क्रिया घडलीच पाहिजे तेव्हाच त्याला पाप म्हणतात असं नाही। पाप शब्दाचा अर्थ दोष, असं दोष तुझ्याकडून जो कोणता घडला असेल, किंवा तुझ्या ठिकाणी जो अंतःकरणनिष्ठ असा दोष असेल, त्या सगळ्या दोषातून मी तुला मुक्त करीन। मा शुचः, शोक करू नको, असं देवाने या ठिकाणी सांगितलेलं आहे। याचा आपण काल थोडासा विचार केला। परमात्म्याने या ठिकाणी सांगितलेल्या ज्या 4 गोष्टी आहेत, या 4 गोष्टी भक्ताला सिद्ध करून देणं, हाच पांडुरंगाचा विठोबाचा धर्म आहे, असं काल आपण थोडंसं चिंतन पाहिलं होतं बरं का। सगळ्या धर्मातून मुक्त करणं, सर्व धर्माचा परित्याग साधकाला घडवणं, भक्ताला सर्व धर्माचा शब्दाचा अर्थ सर्व अज्ञानाचा, संपूर्ण अज्ञानाचा निराश भक्ताला साधून देणं, हा परमात्म्याचा धर्म।
त्या धर्माला परमात्म्यानं जागलं पाहिजे अशी विनंती त्याच्या चरणाला नामदेव महाराजासारखे संत महात्मे करतात असं आपल्याला दिसतं बरं का. परमात्म्याने ह्या धर्माला जागावून त्याच्यानंतर माम एकम शरणम व्रज, देवाने सांगितलं तू मला एकट्याला शरणी आहे. आता देवाची शरणागती करणं हे साधकाचं काम जरी असलं तरी भक्तिपंथातले 2 मार्ग मी सांगितले होते, मरकट शिशु आणि मार्जार शिशु. माकडीचं पिलू आणि मांजरीचं पिलू या दोन्ही पिलाला त्यांच्या माता एका स्थानातून दुसऱ्या स्थानामध्ये नेतात, पण दुसऱ्या स्थानात जात असताना पिलावर काही जबाबदारी असते. हा प्रकार मरकट शिशु न्यायाचा आपल्याला पाहायला सापडतो. आणि पिलावर कोणतीच जबाबदारी नाही, सगळी जबाबदारी आईची असते. आईनंच पिलाला सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी न्यायचा असता. हा प्रकार आपल्याला मार्जार शिशु न्यायामध्ये पाहायला सापडतो. आमची भक्ती, वारकऱ्यांची भक्ती, सज्जनाची भक्ती, वैष्णवाची भक्ती कशी असते? मार्जार शिशु न्यायाची असते. आम्ही माकडीच्या पिलासारखे स्वतःवर जबाबदारी घ्यायला तयारच नाही. सगळी जबाबदारी आमची परमात्म्यावर आहे. माझा भार तुझवरी म्हणून उबगू नको हरी अशी प्रार्थना आमच्या भक्तांनी केलेली आपल्याला पाहायला सापडते. देवावर सगळा भार. परमात्म्याने आमचा परमार्थ व्यवस्थित रीतीनं करून घ्यावा. आम्ही परमार्थ करतो असं नाही, आमच्याकडून देवानी परमार्थ करून घ्यावा. आम्ही ज्ञानाची साधना करतो असं नाही, देवानी आमच्याकडून ज्ञानाची साधना करून घ्यावी. आम्ही परमात्म्याची श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम वगैरे वगैरे नवविधा भक्ती करतो असं नाही, परमात्म्याने आमच्याकडून नवविधा भक्ती करून घ्यावी. श्रवण आम्हाला देवानी घडवावं, आम्हाला संकीर्तन करण्याची बुद्धी देवानी द्यावी, त्याचं चिंतन ध्यान करण्याची बुद्धी आम्हाला देवानी द्यावी, त्याच्या शरणसेवेमध्ये प्रवृत्त होण्याची बुद्धी त्यानं द्यावी. आम्हाला ती निर्माण होईल अशी खात्री नाही. तुकाराम महाराजांचा अभंगगाथेतला पहिला अभंग जरी आपण पाहिला तरी महाराजांनी काय तिथं वर्णन केलं? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. वृत्ती कोणाची आहे? माझी आहे. पण माझी वृत्ती तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी ठेवून घेण्याचं काम कोणी करायचं आहे? देवा तुम्ही करायचं आहे. माझी वृत्ती आहे, मीच ती ठेवली पाहिजे. माझी अंतःकरण वृत्ती परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी ठेवणं माझं काम आहे. पण महाराजांनी तशी प्रार्थना केली नाही, तसं महाराज बोलले नाही. देवा मी माझी अंतःकरण वृत्ती तुमच्या चरणाच्या ठिकाणी ठेवतो, ही तुकाराम महाराजांची भाषा नाही. माझी वृत्ती तुमच्या चरणाच्या ठिकाणी स्थापित करून घेणं हे काम माझ्याकरता देवा तुम्ही करा अशी प्रार्थना तुकाराम महाराज करतात. याचा अर्थ असा झाला की परमार्थामध्ये या सगळ्याच्या सगळ्या वैष्णवांचा, भगवत भक्तांचा प्रकार आपल्याला असा पाहायला सापडतो की हे स्वतःवर जबाबदारी घ्यायला तयार नसून परमात्म्यावर सगळी जबाबदारी टाकतात. देवाने आमची सगळी जबाबदारी सांभाळावी, आमचा सगळा परमार्थ घडवून घ्यावा अशी भावना असल्यामुळं या ठिकाणी देवाने जरी तू मला शरण जा असं सांगितलेलं असलं तरी भक्तांचं असं म्हणणं आहे की देवा शरणागती आमच्याकडून करून घेणं हा तुमचा धर्म आहे आणि तो तुम्ही पाळावा. अशा विठोबाचा धर्म जागो. परमात्मा पंढरीनाथाचा हा धर्म आहे की त्यानं आम्हाला त्याच्या चरणसेवेमध्ये जडवून घ्यावं. परमात्मा पंढरीनाथाचा हा धर्म त्यानं जागृत ठेवावा की त्यानं आम्हाला त्याच्या शरणागतीमध्ये प्रवृत्त करावं असं त्याचं चिंतन आपण काल थोडंसं पाहिलं होतं बरं का. आणि मग भगवान म्हणतो की बाबा एकदा तू सगळ्या अज्ञानाचा निराश साधून माझ्या स्वरूपाला शरण गेलास की मग मी तुला सगळ्या दोषातून मुक्त करतो. हे जे देवाचं बोलणं आहे ना, हे सगळ्या दोषातून मुक्त करणं हे सुद्धा भगवंताचं एक प्रकारचं व्रत आहे. देवाने आपल्याला सगळ्या दोषातून मुक्त करावं, हा त्याचा धर्म, त्यानं पाळावा, तो जागा ठेवावा असं नामदेव महाराजासारख्या संतांचं म्हणणं आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि मा शुचहा, शेवटी देवाने सांगितलं की बाबा एवढी सगळी साधना झाल्याच्या नंतर तुला कोणत्याही प्रकारचा शोक करण्याचं कारण नाही, तुला शोकमुक्त मी करीन असं देवाने जे सांगितलेलं आहे. हे देवानी शोकमुक्त करण्याचं व्रत पाळावं हा त्याचा धर्म आहे, त्यानं तो पाळावा असा विचार आपण काल थोडासा केला होता बरं का. आणि काल जाता जाता मी असं बोललो होतो की बाबा या श्लोकाच्या आधारानं आपण विठोबाचा धर्म पाहण्याचा जरी प्रयत्न केलेला असला, हा विठोबा कोण आहे हो त्याच्या संबंधानं थोडासा विचार आपल्याला करावा लागणार आहे असं काल जाता जाता बोललो. विठोबाचा धर्म जागो या शब्दांचा विचार करत असताना विठोबा कोण आहे हेही पाहावं लागेल, त्याचा धर्म काय आहे हेही पाहावं लागेल. आणि विठोबाचा धर्म जागो ही काय संकल्पना आहे, या संकल्पनेच्या संबंधानं सुद्धा थोडासा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे असं काल मी बोललो होतो जाता जाता. त्याच्यात आपल्याला विचार करायचा आहे परमात्मा पंढरीनाथ कोण आहे, हा विठोबा कोण आहे याच्याबद्दल विचार करणं थोडासा. काय आहे आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये परमात्मा पंढरीनाथाचं जे स्मरण करायला सांगितलं जातं त्याच्यात देवाची 2-3 नावं अशी रूढ आहेत पा. एक
विठोबा नाव आहे, दुसरं पांडुरंग नाव आहे. परमात्म्याचं तिसरं नाव आपल्याला जर पाहायचं झालं विठोबा, विठ्ठल. विठ्ठल हे एक नाव आपल्याला पाहायला सापडतं. एक विठोबा नाव सगळीकडे प्रसिद्ध असलेलं, सगळ्या संतांच्या वचनामध्ये प्रसिद्ध असलेलं देवाचं नाव कोणतं? विठ्ठल किंवा विठोबा किंवा पांडुरंग. संपर्क या 3 नावाला सोडून परमात्मा पंढरीनाथाला उद्देशून दुसऱ्या कोणत्या प्रकारचं विशेष नाव नाही. त्याला संतांनी राम म्हणलं, त्यालाच कृष्ण म्हणलं, त्यालाच हरी म्हणलं, वगैरे वगैरे भाग वेगळा आहे. पण त्याच्या संबंधानं, पंढरीच्या देवाच्या संबंधानं विशेष उल्लेख करत असताना एक नाव त्याचं सांगितलं जातं विठोबा, एक नाव सांगितलं जातं विठ्ठल आणि तिसरं नाव सांगितलं जातं त्या देवाचं पांडुरंग. बरं का, आता हा विठोबा कोण आहे? विठोबा शब्दाचा अर्थ काय करतो आपण? विठ्ठल शब्दाचा अर्थ काय केला शास्त्रकारांनी, भक्तिशास्त्रकारांनी? या संबंधानं थोडासा विचार केला पाहिजे. बरं का, विठोबा शब्दाचा अर्थ तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगामध्ये सांगितलं आपल्याला. तसा विठोबा शब्दाचा अर्थ करता येत नाही आपल्याला, पण तुकाराम महाराजांनी एक अलौकिक व्युत्पत्ती, भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं असलेली अलौकिक व्युत्पत्ती. कसं असतं बघा, प्रत्येक शब्दाला एक व्युत्पत्ती असते. व्युत्पत्ती असते म्हणजे त्या शब्दामध्ये कोणता धातू दडला आहे हे आपण शोधून काढावं आणि त्या धातूच्या आधारानं त्या शब्दाचा काय अर्थ करता येतो या संबंधानं विचार करणं, याला व्युत्पत्तीचा विचार म्हणतात. आपल्याला हरिनाम डोळ्यासमोर आल्याच्या नंतर हरी शब्दामध्ये ऋ धातू आहे. ऋ हरती म्हणजे हरण करतो या अर्थानं ऋ धातू आहे. आणि जो अज्ञानाचं हरण करतो, जो पापाचं हरण करतो, जो सहेतुक संसाराचं हरण करतो, जो भक्ताच्या दैन्य दारिद्र्याचं हरण करतो, त्याला हरी असं म्हणावं. असं हरी शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला सांगता येते. बरं का, म्हणजे काय झालं, एखादा शब्द आपल्या डोळ्यासमोर आल्याच्या नंतर त्या शब्दाचा अर्थ करत असताना आपल्याला त्याची व्युत्पत्ती शोधताना त्याच्यात असलेला धातू शोधावा लागतो. तो धातू शोधल्याच्या नंतर त्या धातूवर काही प्रक्रिया होऊन तो शब्द जसा सिद्ध झालेला आहे त्या पद्धतीनं त्या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारात घेता येतो. हा प्रकार आहे. बरं का, पण शब्दात दडलेला धातू, शब्दात दडलेला एक सामान्य शब्द आणि त्या शब्दाच्या धातूच्या आधारानं त्या शब्दाचा अर्थ करायचा, हा प्रकार जो व्युत्पत्तीचा पाहायला सापडतो आपल्याला, याला लौकिक व्युत्पत्ती म्हणतात. आणि लौकिक व्युत्पत्तीला सोडून अलौकिक एक व्युत्पत्ती सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते. शब्दाचा अर्थ करत असताना अलौकिक व्युत्पत्तीचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागतो. बरं का, अलौकिक व्युत्पत्ती कशी असते ती सामान्य रीतीनं आपल्याला सांगता येत नाही. ती सामान्य रीतीनं सांगता येत नाही, त्या शब्दातला धातू शोधणं आपल्याला शक्य होत नाही. मग त्या शब्दाच्या संबंधानं महापुरुषांनी जो अर्थ करून दिलेला आपल्याला पाहायला सापडतो तो आपल्याला मान्य करावा लागतो. बरं का, लौकिक अगदीच सामान्य रीतीनं लौकिक असलेली व्युत्पत्ती, एक मध्य भागात असलेली लौकिक व्युत्पत्ती आणि एक अलौकिक व्युत्पत्ती, असा व्युत्पत्तीचा 2-3 प्रकारचा भाग आपल्याला पाहायला सापडतो. बरं का, मी आत्ता आपल्याला हरी शब्दाची व्युत्पत्ती सांगितली. हरती इति हरिः. बरं का, जो हरण करतो, भक्ताच्या वृत्तीचं हरण करेल, भक्ताच्या पापाचं हरण करेल, भक्ताच्या दोषाचं हरण करेल, भक्ताच्या दैन्य दारिद्र्याचं हरण करेल, त्याला हरी असं म्हणावं. ही हरी शब्दाची व्युत्पत्ती झाली. ही सामान्य व्युत्पत्ती झाली. बरं का, सामान्य व्युत्पत्तीला सोडून दुसरी जी व्युत्पत्ती सांगितली जाते ती मध्य व्युत्पत्ती असते. बरं का, ती पूर्ण सामान्य नसते आणि पूर्ण अलौकिकही नसते. मी आपल्याला एक शब्द सांगतो. आपल्याकडे ऋषींच्या नावामध्ये कश्यप नाव आपल्याला ऐकण्यात आहे. एक कश्यप नावाचे ऋषी होऊन गेले असं आपल्याला ऐकण्यात आहे. ह्या कश्यपांचं नाव कश्यप जे आहे याचा अर्थ काय करायचा सांगा मला. कश्यप शब्दामध्ये कोणता धातू दिसतो म्हणून त्याच्यावरून आपण अर्थाचा विचार करणार आहोत. त्याचा अर्थ सांगत असताना शास्त्रकारांनी असं सांगितलं, कश्यप शब्द जो आहे तो उलटा करा आणि जो शब्द तयार होतो तोच कश्यप शब्दाचा अर्थ समजा. कश्यप शब्द उलटा केल्याच्या नंतर काय होतं सांगा ना जरा मला, काय होतं सांगा ना. तुमचा शब्द माझ्यापर्यंत येऊ द्या की जरा. कश्यप उलट केल्यानंतर काय झालं? पश्यक. पश्यक म्हणजे पाहणारा. पाहणारा म्हणजे ज्ञानी असलेला, ज्याला सगळ्याच्या सगळं ज्ञानदृष्टीनं पाहता येतं, सगळ्या जगातल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्याला कळू शकतात, घडामोडी ज्याला कळू शकतात, त्याला म्हणायचं कश्यप. मग कश्यप शब्द डोळ्यासमोर आल्याच्या नंतर त्याला उलटं करायचं आहे आणि त्याच्यातला अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. हे आपल्याला सामान्य बुद्धीला कळतं का? कळत नाही. हे ऋषीमुनींनी, मोठ्या महात्म्याने हे सांगावं लागतं. हा त्याच्यातला विचार मला सांगायचा आहे. बरं का, अजून एक शब्द आपल्याला सांगतो. सिंह शब्द सामान्य शब्द आहे. आपल्या समोर येणारा सिंह शब्द, सिंह नावाच्या प्राण्याला उद्देशून असलेला सिंह शब्द, हा सिंह शब्द कसा सांगायचा सांगा ना. याच्यामध्ये धातू कोणता शोधायचा याचा विचार करत असताना शास्त्रकारांनी सांगितलं, याची अक्षरं उलटी करा
त्याच्यात काय मिळतं? हिंस धातू मिळतो आपल्याला. सिंह शब्दाला उलटं केल्याच्या नंतर त्याच्यातून हिंस धातू मिळतो. आणि हिनस्ती म्हणजे जो मारतो, हिंसा करतो, त्याला म्हणायचं सिंह. असा हिंस धातूपासून सिंह शब्द तयार झाला. हे आपल्याला कसं कळालं? मोठ्या लोकांनी सांगावं लागलं. शिवशब्दाचा अर्थ करत असताना सुद्धा असंच केलं आहे बरं का. शिव म्हणजे काय? शिवधातूमध्ये वश्य धातू आहे. शिवशब्दामध्ये वश्य धातू आहे. आणि वश्य कांतऊ, जो कांतिमान आहे, देदीप्यमान आहे, सूर्यापेक्षाही ज्याचं तेज विलक्षण आहे, अशा पद्धतीच्या त्या परमात्म्याला शिव म्हणायचं आहे. हा शिव शब्दाचा एक अर्थ आपल्याला शास्त्रकारांनी सांगितला. सिंह शब्द पाहताना त्याच्यातली अक्षरं उलटी करा. शिव शब्द पाहत असताना त्याच्यातली अक्षरं उलटी करा. कश्यप शब्द पाहत असताना त्याची अक्षरं उलटी करा. आणि त्याच्यातून जो लाभ तुम्हाला होईल अर्थाचा, तो त्या शब्दाचा अर्थ समजा. असा एक प्रकार व्युत्पत्तीचा आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेला आहे बरं का. हरी शब्दाची व्युत्पत्ती सामान्य पद्धतीची आहे, लौकिक पद्धतीची आहे. सिंह, शिव आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे कश्यप शब्दाची अक्षरं उलटी करून त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, ही जी व्युत्पत्ती आहे, ही आपल्याला सामान्य लौकिक व्युत्पत्ती पाहायला सापडत नाही. ही मध्य अलौकिक अशा पद्धतीची व्युत्पत्ती आहे. आणि पूर्णपणे अलौकिक व्युत्पत्तीचा विचार जर करायचा झाला, त्या शब्दातून आपल्याला काहीही बोध होत नसताना हा अर्थ या शब्दाचा घ्यायचा आहे असं मोठा मनुष्य जेव्हा सांगतो, तेव्हा ती अत्यंत अलौकिक व्युत्पत्ती असते बरं का. याच्याबद्दल जर विचार करायचा झाला तर केशव शब्द, या केशव शब्दाचा अर्थ काय करायचा सांगा. केशव शब्दामध्ये के, श, व, क, ईश, व अशी 3 अक्षर असून क शब्दाचा अर्थ ब्रह्मदेव आहे, ईश शब्दाचा अर्थ भगवान शंकर आहे, आणि व या अक्षरातून भगवान महाविष्णूचं ग्रहण आहे. असं ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं एकत्रित असलेलं रूप म्हणजे भगवंताचं मूळ रूप, त्याला उद्देशून केशव शब्द आहे. ही व्युत्पत्ती नाथवार्धाने आपल्याला एका ओवीतून सांगितलेली पाहायला सापडते. ककारतो ब्रह्मा, वकारतो विष्णू, ही नाथवार्धाने सांगितलेली व्युत्पत्ती आहे. ककारातून आपल्याला ब्रह्मदेवाचं ग्रहण करायचं आहे, वकारातून आपल्याला विष्णूचं ग्रहण करायचं आहे, आणि मध्यभागात आलेल्या ईश शब्दाने भगवान शंकराचं ग्रहण करता येतं. असं ब्रह्मा, विष्णू, महेशात्मक असलेला परमात्मा, त्याला उद्देशून केशव शब्द लावता येतो. हे नाथ महाराजांनी जे आपल्याला सांगितलं, मला काय सांगायचं, ही व्युत्पत्ती कोणती आहे सांगा ना. लौकिक व्युत्पत्ती नाही. थोडाफार विचार करून वेगळ्या पद्धतीनं काहीतरी त्याच्यातली अक्षरं उलटी पालटी करून आपल्याला त्याचा अर्थ करता आला असंही नाही. मग काय सांगितलं गेलं त्या ठिकाणी? अत्यंत अलौकिक पद्धतीनं तो त्या शब्दाचा अर्थ सांगितला गेला. किंवा नामदेवरायांनी एक केशव शब्दाचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे बरं का. नामा म्हणे केशव म्हणती स्वामी ते, नाशितो क्लेशाते म्हणून या. माझ्या स्वामीला, परमात्मा पंढरीनाथाला केशव अशी संज्ञा आहे. नामा म्हणे केशव म्हणती स्वामी ते. नामदेवराय म्हणतात माझ्या देवाला केशव असं म्हणतात. केशव म्हणण्याचं कारण काय? नाशितो क्लेशाते म्हणून या. तो सगळ्या क्लेशाचा नाश करतो. त्याला शरण आलेल्या भक्ताच्या सगळ्या क्लेशाचा नाश करणारा हा परमात्मा, म्हणून याला केशव म्हणावं. ही जी केशव शब्दाची व्युत्पत्ती आहे की नाही, अत्यंत अलौकिक आहे. केशव शब्दातून क्लेशाचा नाश करणारा, या अर्थानं आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही, तरी केशव शब्दाचा अर्थ क्लेशाचा नाश करणारा परमात्मा हा जो करता आला, नामदेव महाराजांनी जो करून दिला, याला म्हणतात अलौकिक अशा पद्धतीची व्युत्पत्ती बरं का. क, ईश आणि व या 3 शब्दातून ब्रह्मा, विष्णू, महेशाचं ग्रहण होतं, हे नाथ महाराजांनी सांगितलं. आणि केशव शब्दातून क्लेशनाश करणारा परमात्मा असा अर्थ येतो. हा भाग आपल्याला नामदेव महाराजांनी समजावून सांगितला. या दोन्ही महापुरुषांनी सांगितलेला केशव शब्दाचा जो अर्थ आहे, व्युत्पत्तीनं आपल्याला लावून घेण्यासारखा नाही, आणि तो त्यांनी सांगितलेला असल्यामुळं या व्युत्पत्तीला अलौकिक व्युत्पत्ती असं म्हणतात बरं का. कश्यप शब्दाचा अर्थ अक्षर उलटी करून घेतला, ही मध्य अलौकिक व्युत्पत्ती झाली. पण केशव शब्दाचा अर्थ सांगत असताना नाथ महाराजांनी, नामदेवरायांनी जो अर्थ सांगितला, तो अत्यंत अलौकिक अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला पाहायला सापडतो बरं का. तसा विठोबा शब्द सोडवायचा आहे, आणि विठोबा शब्द सोडवत असताना आपल्याला विठोबा शब्दाची व्युत्पत्ती काय करायची, त्याच्या धातू कोणता शोधायचा, याचा विचार करण्यापेक्षा जगद्गुरू तुकाराम महाराजासारखा महात्मा या विठोबा शब्दाचा अर्थ आपल्याला काय सांगतो हे पाहिलं की काम भागतं. त्यांनी अलौकिक व्युत्पत्ती सांगताना महाराजांनी असं सांगितलं, विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा, कारे नेणा त्याचे नाव काय वेदासी नाही ठावे. महाराज म्हणतात विचा केला ठोबा म्हणून नाम तो विठोबा. त्या देवाचं विठोबा असं नाव का पडलं,
तर त्यानं वीचा ठोबा केला असं तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. आता वी काय आहे आणि त्याचा ठोबा करणं काय आहे याच्याबद्दलचा विचार करत असताना आपल्याला वी शब्दाचे अर्थ शोधावे लागतात आणि ठोबा शब्दातून काय अर्थ व्यक्त होऊ शकतो याचाही विचार थोडासा करावा लागतो बरं का. तुकाराम महाराज वी शब्दाचा अमुक अर्थ घ्या असं सांगत नाहीत आणि ठोबा शब्दाचाही अमुक अर्थ घ्या असं सांगत नाहीत, पण वीचा केला ठोबा ही विठोबा शब्दाची व्युत्पत्ती तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. मग त्यांनी ही व्युत्पत्ती सांगितल्याच्या नंतर त्यांना अभिप्रेत अर्थरीला अर्थ शोधून काढण्याकरता वी शब्दाचा अर्थ पहा आणि ठोबा शब्दाचा अर्थ पहा आणि त्यांच्या संयोगातून वीचा ठोबा करणारा जो कोणी असेल त्याला विठोबा म्हणा. असं जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्याकरता वी शब्दाचा पहिला अर्थ बघा. वी शब्दातून एक अर्थ येतो गरुड, वी शब्दाचा एक अर्थ येतो निश्चय, वी शब्दाचा एक अर्थ येतो गती आणि वी शब्दाचा चौथा अर्थ माझ्या दृष्टीनं आहे पालन. या सगळ्याचा ठोबा, ठोबा शब्दाचा अर्थ एकत्रीकरण, ठोबा म्हणजे एक गठ्ठा, अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला करता येतो बरं का. ठोबा शब्दाचा ठोंबा आपल्याकडं म्हणतात की नाही, ठोंबा ठोंब्या नाही बरं का, ठोंब्या वेगळा आणि ठोबा वेगळा. हां, ठोंब्या म्हणजे ज्याला काहीच कळत नाही त्याला काय म्हणतात ठोंब्या. हां म्हणजे ठोंब्या वेगळा आहे आणि ठोबा वेगळा आहे. ठोबा म्हणजे एकत्रीकरण, संहतीकरण झाल्याच्या नंतर एक जो गठ्ठा होतो ना त्याला उद्देशून ठोबा शब्द मराठीमध्ये जुन्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला सापडतो बरं का. अगदी काय एखादा समजा मातीचा गोळा घेतला, माती घेतली आणि ती माती अशी दाबून दाबून एकत्रित केल्याच्या नंतर मातीचा असा मोठा गोळा झाला तर तो मातीचा ठोबा झाला असं म्हणत असत बरं का. जुन्या मराठीमध्ये असे शब्द आपल्याला पाहायला सापडतात. एखादी वस्तू ती विरळ असताना ती एकत्रित करणं झाल्याच्या नंतर तिला दाबून दाबून एका ठिकाणी केल्यावर ती घन झाली म्हणजे तिला अशी दाट अवस्था प्राप्त झाली की मग त्या वस्तूला उद्देशून आपल्याकडे ठोबा शब्द वापरण्याची मराठीमध्ये पद्धती होती बरं का. तसा वीचा ठोबा केला. वीचा ठोबा केला म्हणजे काय, निश्चयाचा अगदी गड्डा केला, निश्चयाचा अगदी गड्डा केला. आपल्याकडून व्हावा लागणारा परमात्म्याच्या संबंधातला जो कोणता निश्चय आहे, ऐका, वेदांतामध्ये परमात्मा स्वरूपाचा निश्चय करण्याचं आपल्याला शिकवलेलं आहे. परमात्मा स्वरूप कसं आहे, वेदाचं वाक्य घ्या, वेदाच्या वाक्यातून परमात्मा स्वरूपाचा निश्चय करण्याचा प्रयत्न करा. देवाचं स्वरूप कसं, सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म विज्ञानमानंदम ब्रह्म, वेदाने आपल्याला शिकवलं. परमात्मा कसा, सत्य स्वरूपाचा आहे. आता परमात्मा सत्य स्वरूपाचा आहे हे जाणून घेण्याकरता त्या सत्यतेचा काहीतरी आपल्याला निश्चय करावा लागतो आणि तो निश्चय करता करता अगदी गठ्ठा व्हावा, गड्डा व्हावा, एकदम संहत व्हावा, अगदी तो निश्चय असा पक्का व्हावा, या दृष्टीनं निश्चय करावा लागतो. त्याला म्हणतात वीचा ठोबा करणं. वी म्हणजे निश्चय आणि निश्चयाचा एकत्रीकरण करून केलेला गड्डा, अशा पद्धतीचा विठोबा शब्दाचा अर्थ करता आला. परमात्मा स्वरूपाचा निश्चय करा. तो कसा आहे परमात्मा, सत्य आहे. कशावरून सत्य आहे विठोबा, त्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. परमात्म्याचं वर्णन असं केलं, परमात्मा सत्य स्वरूपाचा आहे. बरं, त्याची सत्यता सांगत असताना तुकाराम महाराजासारखा महात्मा त्या परमात्म्याची सत्यता एकदा सांगून गप्प बसत नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू असं त्रिवार सत्यता सांगणारं असं तुकाराम महाराजांचं वचन आहे. म्हणजे भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळामध्ये परमात्म्याची अबाधितता सांगण्याकरता, त्याला त्रिकाला बाधित्व आहे हे सिद्ध करण्याकरता त्याला 3 वेळेला तुकाराम महाराजांनी सत्य 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 शब्द लावलेला आहे. परमात्मा नव्हता असा काळ नाही. बघा, आपल्या बाकीच्या लोकांचा विचार करत असताना, कोणत्याही वस्तूचा किंवा व्यक्तीचा विचार करताना आपण मागे नव्हतो, पुढे राहणार नाही, फक्त वर्तमान कालात आहोत. एका कालाचा संयोग असणे आणि 2 कालाचा संयोग नसणे हे सामान्य जीवाचं स्वरूप आपल्याला पाहायला सापडतं. जो मागं होता तो आत्ता आणि पुढं नाही, जो आत्ता आहे तो मागं आणि पुढं नाही, जो पुढं राहणार आहे तो मागं आणि आत्ता नाही. याचा अर्थ काय झाला, एका काळाचा आपल्याला सर्वांना संबंध असतो, 2 काळाचा संबंध नसतो. 3 कालापैकी एका काळात असणे आणि बाकीच्या 2 काळात नसणे असं ज्याचं स्वरूप आहे त्याला म्हणतात असत्य. ते असत्य असतं, ते सत्य म्हणण्यासारखं नसतं. पण ज्याचा 3ही काळाशी संबंध आहे. परमात्म्याचा संबंध कोणत्या कोणत्या काळाशी सांगा ना. परमात्मा मागं होता का याचा विचार करा, हो म्हणावं लागतं.
परमात्मा आत्ता आहे का? हो म्हणावं लागतं. आणि परमात्मा भविष्यकालात राहणार आहेत का याचाही विचार जर आपण केला तर होच म्हणावं लागतं. कारण देवाच्या स्वरूपाचा निर्णय करताना शास्त्र असं म्हणतं की तो अनादी आणि अनंत आहे. अनादी असल्यामुळं मागच्या सर्व कालात होता, अनंत असल्यामुळं पुढच्या सर्व कालात राहणार आहे, आणि अस्तित्वानं त्याचा बोध आपल्याला शास्त्रानं दिलेला असल्यामुळं तो वर्तमान कालातही आहे असं आपल्याला म्हणावं लागतं बरं का. अस्तित्वोपबोधव्य उपलब्धव्य. उपनिषदाने परमात्म्याच्या संबंधानं असं सांगितलं की तो परमात्मा अस्ति म्हणजे आहे अशा पद्धतीनंच उपलब्ध करून घ्यायचा असतो. हा देवाच्याबद्दलचा निश्चय आहे बरं का. परमात्मा मागच्या काळातही होता, परमात्मा वर्तमान कालातही आहे, परमात्मा भविष्य कालातही राहणार आहे, अशी त्याची त्रिकालाबाधित सत्यता आहे. हे देवाच्या संबंधानं सत्यतेचं निर्धारण करणं, असा निश्चय करणं म्हणजे परमात्म्याच्या संबंधातला एक प्रकारचा तो निश्चय झाला. पक्का निश्चय करावा लागतो. मागच्या काळात परमात्मा होता की नाही असा संशय येऊन काही उपयोग नाही. परमात्मा सध्या कालात आहे की नाही असा संशय येऊन काही उपयोग नाही. परमात्मा भविष्य कालात राहणार आहे की नाही असा संशय काय असतं बघा. काही लोकांना ज्ञान होतं, विचार केल्याच्या नंतर त्यांना पटतं परमात्मा आहे वगैरे वगैरे पटतं, पण ज्ञान झाल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा संशयात पडणारी माणसं असतात. ज्ञान होतं परमात्मा आहे, परमात्मा व्यापक वगैरे वगैरे बरं का. एक आमचे गुरुजी गमतीनं सांगत असत, गाढवाला गाढव का म्हणतात याचं एक त्यांनी सांगितलेलं उदाहरण होतं बरं का. गाढवाला गाढव का म्हणायचं, गाढवाला गाढव का म्हणायचं मी थोडंसं सांगतो आपल्याला बरं का. गुरुजींनी सांगितलेलं सांगतो. गाढव कसं ओरडतं ते थोडंसं लक्षात घ्या. म्हणजे मी ओरडून दाखवतो, पण गाढव नसून ओरडून दाखवतो हे लक्षात घ्या बरं. नाहीतर मी ओरडून दाखवलं केलं की मला अरे गाढव आलं म्हणाला असं नाही बरं का. गाढव कसं ओरडतं सांगा ना मला एकदा. त्या गाढवाचं ओरडणं हो का एकदा जोरात ओरडतं, आणि ओरडणं झाल्याच्या नंतर परत ते लगेच शांत होत नाही बरं का. चालूच राहतं की नाही त्याचं, बराच वेळ चालू राहतं. ते हां करून एकदम ओरडतं आणि त्याच्यानंतर हां 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 करत राहतं ना. आमचे गुरुजी म्हणायचे ते गाढव असं सांगत असतं म्हणे सब में प्रभू है, म्हणजे सगळ्यात परमात्मा आहे हा त्याचा पक्का निश्चय असतो. आणि नंतर संशयात पडतो म्हणून है की नाही की, है की नाही की, है की नाही की, हे त्याचं ओरडणं असतं म्हणे. सब में प्रभू है हा निश्चय झाला होता ना. केवढ्या जोरात ओरडला होता, ओ करून जे एकदम तो ओरडतो त्याच्या सब में प्रभू है म्हणून त्याचं सांगणं असतं बरं का. पण ते सांगणं किती वेळ टिकतं, अगदी क्षणकाल. त्याच्यानंतर लगेच संशय किती वेळ असतो, लांबलचक असतो. है की नाही की, है की नाही की हेच जास्त असतं. सब में प्रभू आहे कमी असतं, है की नाही की जास्त असतं. याला काय म्हणायचं, निश्चयात गेल्याच्या नंतर सुद्धा काही माणसं परत संशयामध्ये येऊ शकतात. अशी काही लोकांची अवस्था असते. निश्चय होतो परमात्म्याच्या संबंधानं, निश्चय होतो परमात्म्याच्या सत्यत्वाचा निश्चय करतात काही लोक. अनादित्व त्याचं जाणून घेण्याचा प्रयत्न असतो, अनंतत्व जाणून घेण्याचा प्रयत्न असतो, वर्तमान काळात त्याची विद्यमानता जाणून घेण्याचा प्रयत्न होतो. आणि हे सगळं जाणून घेतलं की तो परमात्मा त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून तुकाराम महाराजांचं सत्यतू 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 विठ्ठला हे वाक्य पूर्ण सत्य आहे असं जाणून घेतात. पण लगेच थोडासा विचार बाजूला सरकला की म्हणतात नाही बाबा, महाराज म्हणतात हे खरं, पण परमात्मा त्रिकालाबाधित सत्य आहे की नाही, परमात्मा आहे की नाही, देव आहे याच्याविषयी निश्चय करतात, पण देवाच्या अस्तित्वाच्या संबंधानं पुन्हा संशयात पडतात. परमात्म्याचं स्वरूप सत्य आहे याचा निश्चय करतात, पण त्याच्या सत्यतेच्या संबंधानं पुन्हा माणसं संशयामध्ये पडतात. हे संशयात पडणं कधीही नसावं, परिपूर्ण निश्चय असावा. वेदांतामध्ये सुद्धा असं सांगितलं जातं ना, एखाद्या पदार्थाचा अपरोक्ष साक्षात्कार झाल्याच्या नंतर सुद्धा असंभावना, विपरीत भावना माणसाला राहू शकतात. असंभावना म्हणजे हे असं नाही, असं आहे हे कळालं, त्या वस्तूचा साक्षात्कार झाला, ही वस्तू अशी आहे हे कळालं, पण त्या वस्तूच्या साक्षात्कारानंतर सुद्धा हे असंच आहे का असं वाटणं ही असंभावना. आणि हे असं नसून हे वेगळंच काहीतरी आहे असं वाटणं ही विपरीत भावना. हे अपरोक्ष साक्षात्कारानंतर सुद्धा असंभावना, विपरीत भावना येऊ शकतात. वेदांताने त्याच्याकरता एक उदाहरण सांगितलं. एक राजा होता, त्या राजाच्याकडे भरछू नावाचा एक प्रधान होता. ऐका, राजाच्याकडे भरछू नावाचा एक प्रधान होता. प्रधानावर राजाचं विलक्षण प्रेम होतं. विलक्षण प्रेम राजाचं त्या प्रधानावर असल्यामुळं
बाकीची सगळी प्रधान मंडळात असणारी मंडळी त्या प्रधानाच्या संबंधानं जळत असायची. त्यांना सगळ्यांना वाटायचं की बाबा आमच्यावर राजाचं प्रेम नाही, एवढं विलक्षण प्रेम याच्यावर कशा करता. या भरछूवर राजाचं प्रेम आहे, तेव्हा भरछू एकदा मेला तरच आपल्याला राजाच्या प्रेमाचा लाभ होणं शक्य आहे असं बाकीच्या लोकांना वाटलं. मग त्यांनी काय केलं, एक थोडंसं काहीतरी एका प्रदेशामध्ये जाऊन राजाच्या विरुद्ध बंड पुकारायला लोकांना सांगितलं. त्या लोकांनी बंड पुकारलं आणि बंड पुकारल्याच्या नंतर या बाकीच्या लोकांनी राजाला येऊन सांगितलं, सरकार तिकडं असं असं बंड चालू झालेलं आहे, आम्ही जाऊन आलो, ते शांत करण्याचा प्रयत्न केला पण ते लोक शांत व्हायला तयार नाहीत, भरछूनी यावं तेव्हा आम्ही शांत होऊ, भरछूनी आम्हाला आश्वासन द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे, तेव्हा भरछूला तिकडं पाठवा. राजाने सांगितलं ठीक आहे. बाकीची प्रधान मंडळी जाऊन येते आणि बंड जर शांत होत नसेल आणि भरछूनी आल्यानंतर बंड शांत होणार आहे असं जर तिथल्या लोकांनी आपल्याला आश्वासन दिलेलं असेल, काही अडचण नाही म्हणे, भरछूला आपण पाठवू. भरछूला सांगितलं भरछू तिकडं जायचं आणि ते बंड शांत करायचं. भरछूलाही माहिती नाही काय. अशा अवस्थेमध्ये भरछूनं सांगितलं मी जातो आणि ते बंड शांत करून येतो. भरछू तिकडे गेला. तिकडं गेल्याच्या नंतर त्या लोकांनी म्हणजे बाकीच्या प्रधान मंडळींनी ते जे बंड पुकारणाऱ्या लोकांना सांगून ठेवलं होतं, आम्ही भरछूला तुमच्याकडे पाठवतो, तुम्ही भरछूला बदाडून मारून टाका, त्याचा नाश करा, त्याला पळवून लावा, काहीतरी करा असं सांगितल्याच्या नंतर त्या लोकांनी त्याला खूप मारलं. भरछूला मारहाण झाली. भरछूला मारहाण झाल्याच्या नंतर भरछू कसा तरी जीव वाचून जंगलामध्ये पळून गेला. भरछू निघून गेला. भरछू निघून गेल्याच्या नंतर या लोकांनी राजाला सांगितलं, सरकार बंड शांत झालं म्हणे, भरछू तिकडं गेला, त्याचा उपयोग झाला, पण आपला भरछू मात्र त्या युद्धामध्ये मारला गेला बरं का. त्या तिथल्या प्रसंगामध्ये लोकांनी त्याला मारहाण केली, त्याच्यामध्ये भरछूचा प्राण गेला. आता भरछूचा प्राण गेला हे सांगितलं. भरछू तर रानात निघून गेलेला होता. काही काळाने या बाकीच्या प्रधान मंडळीला हे लक्षात आलं, भरछू जिवंत आहे, अरण्यामध्ये तो तपस्या वगैरे साधना करीत असा एखाद्या तपस्व्यासारखा राहतोय हे लक्षात आलं. मग या लोकांना वाटलं की आपण तर राजाला सांगितलं भरछूचं मरण झालं आहे, पण राजा जर शिकारीला गेला आणि जंगलात गेल्यानंतर भरछू डोळ्याला दिसला, राजा भरछूला घेऊन येईल आणि मग आपल्याला पुन्हा त्रास सुरू होणार. मग काय करा, राजाला त्याने भरवलं, राजेसाहेब काय सांगायचं, भरछू मेला हो पण तो भूत झालाय म्हणे, रानात गेला तर एखाद्या वेळेला भरछू जर दिसला तर तुम्ही भरछू म्हणून घेऊन याल पण तो भूत झाला. गंमत काय झाली, राजा त्याच्यानंतर हे लोकांचं बोलणं ऐकून शिकारीला जेव्हा गेला तेव्हा त्याच्या समोर डोळ्यासमोर भरछू स्वतः दिसतो, पण भरछू दिसला की राजा त्याला पाहून पळायला लागला. हे कशामुळं झालं सांगा. भरछू समोर दिसतोय ना, भरछूचा अपरोक्ष साक्षात्कार आहे ना, प्रत्यक्ष भरछूचं दर्शन असताना सुद्धा राजाला काय वाटायला लागलं, भरछू नाही. पहिली भावना काय झाली, भरछू नाही, भरछू मेला ही असंभावना आहे. आणि भरछू नसून हे आपल्यासमोर दिसणारी जी व्यक्ती आहे ही व्यक्ती भरछू व्यक्ती नसून भरछूचं भूत आहे. अशा पद्धतीची राजाला जी भावना झाली होती याला काय म्हणतात, विपरीत भावना. अपरोक्ष ज्ञानानंतर सुद्धा प्रत्यक्ष ज्ञान होऊन सुद्धा ही वस्तू ती असेल का हा संशय, आणि ही वस्तू ती नसून ही दुसरीच कोणती तरी व्यक्ती किंवा वस्तू आहे अशा पद्धतीचा विपरीत निश्चयसुद्धा माणसाचा होऊ शकतो बरं का. तसाच प्रकार परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानाबद्दलही आहे. भगवंताचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर सुद्धा परमात्मा आहे का हा संशय येऊ शकतो. आणि परमात्मा असाच आहे का, परमात्मा नसून हा दुसराच कोणता तरी पदार्थ आहे का, अशाही पद्धतीची भावना मनुष्याच्या अंतःकरणात निर्माण होऊ शकते. याला पक्का निश्चय म्हणत नाही बरं का. म्हणजे निश्चय, निश्चयाचा ठोबा करणं म्हणजे पक्का, हलवून खुंटा जसा बळकट करावा त्या पद्धतीनं आपल्याला परमात्मा स्वरूपाच्या संबंधानं निश्चय करताना तो निश्चय पक्का केला पाहिजे. परमात्मा सत्यच आहे, परमात्मा चितच आहे, परमात्मा आनंदच आहे. हे सच्चित आनंद परमात्म्याला म्हणत असताना तो असत्य नाही म्हणून सत्य म्हणा, तो जड नाही म्हणून त्याला चित म्हणा, आणि तो दुःखरूप नाही म्हणून त्या परमात्म्याला आनंदरूप म्हणा. हे वेदांताने आपल्याला सांगितलं. तशा पद्धतीनं परमात्म्याचा संपूर्ण निश्चय करणं याला काय म्हणतात, विचा ठोबा. आणि विचा ठोबा झाला म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या निश्चयाचा गड्डा झाला. त्या गड्ड्याचं नाव आहे विठोबा. विचा केला ठोबा, हा विठोबा शब्दाचा एक अर्थ अशा पद्धतीनं आपल्याला पाहता येतो. किंवा ठोबा म्हणजे स्थान, स्थान बसायचं स्थान वगैरे, आसन वगैरे या अर्थानं सुद्धा ठोबा शब्दाची योजना जुन्या मराठीमध्ये होती. विचा ठोबा केला म्हणजे वि शब्दाचा अर्थ केला, वि म्हणजे पक्षी, पक्षामध्ये गरुड घ्या आणि त्या गरुडाचं आसन भगवंतानी केलेलं आहे. गरुड पारावरी उभा राहील असे, आठवे मानसे तेची रूप वगैरे वगैरे परमात्म्याचं जे वर्णन तुकाराम महाराजासारखे संत करतात. ते गरुडावर आरूढ असलेला भगवान
या अर्थानं विठोबा या शब्दाची आपल्याला अशी व्युत्पत्तीसुद्धा सांगता येते बरं का. किंवा वि शब्दाचा एक अर्थ आहे गती, गती. आणि ठ शब्दाचा अर्थ संस्कृतामध्ये शून्य असा आहे. ठम नाम शून्यम, ठ म्हणजे शून्य. आणि त्या ठचं ठोबा हे मराठीकरण पाहिलं आपण तर मग वीचा ठोबा म्हणजे वि शब्दाचा अर्थ गती, ती गती शून्य करणारा असा जो कोणी परमात्मा आहे त्याला काय म्हणायचं आहे, विठोबा. परमात्मा गतिशून्य करणारा आहे. गतिमान पदार्थांना गतिशून्य करण्याचं काम कोणी केलं, परमात्म्याने केलं. बघा वैकुंठ शब्दाची व्युत्पत्ती सांगताना महाभारतामध्ये वैकुंठ शब्दाचा जो एक अर्थ आलेला आहे तो जगद्गुरू शंकराचार्यांनी विष्णू सहस्त्रनामामध्ये भाष्य लिहिताना उद्धृत केला. वैकुंठ पुरुष प्राणः, तिथल्या वैकुंठ शब्दाचा अर्थ सांगत असताना आचार्यांनी महाभारतातला एक श्लोक दिला. वैकुंठ का म्हणायचं देवाला, त्याचं कारण त्याने असं सांगितलं, विविधा कुंठा गतेः प्रतिहतेः तस्याः कर्तः वैकुंठा, वैकुंठः अशी वैकुंठ शब्दाची व्युत्पत्ती आचार्यांनी सांगितली बरं का. वैकुंठ शब्दामध्ये मुळात शब्द घेतला विकुंठा. विकुंठा म्हणजे काय, कुंठा. कुंठा म्हणजे काय, गती. हे गतीला अडवणं, याला कुंठित करणे या अर्थानं कुंठा शब्द आहे. आणि ती कुंठा म्हणजे विविधा. विविधा म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचा अडथळा. कुंठा म्हणजे अवरोध. वेगवेगळ्या प्रकारचा अवरोध निर्माण करणारा हा परमात्मा आहे, म्हणून याला म्हणतात वैकुंठ. विकुंठाया हा कर्ता वैकुंठा बरं का. विकुंठेचा कर्ता. विकुंठा म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीची गतीला प्रतिहत्ती करणं, गती अडवणं. वेगवेगळ्या पद्धतीनं परमात्म्यानं गती अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबद्दल महाभारतातला श्लोक देताना जगद्गुरू शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे, मया संश्लेषिता भूमी अद्भिर्व्योमच वायुना वायुश्च तेजसा सार्धम वैकुंठत्वं ततो मम. परमात्म्याने सांगितलं की बाबा मला वैकुंठ म्हणतात ते या कारणाने. काय झालं, ही सृष्टी निर्माण करत असताना मी पंचमहाभूतं निर्माण केली, पण निर्माण केलेली ही सगळी पंचमहाभूतं सुरुवातीला गतिमान होती. अपंचीकृत अवस्थेत असताना ही सगळीच्या सगळी पंचमहाभूतं गतिमान होते. सगळीच्या सगळी गतिमान असणारी भूतं त्यांची गती अडवण्याकरता मला काय करावं लागलं, यांचं पंचीकरण. पंचीकरण म्हणजे या भूतांना एकमेकात मिसळावं लागलं, मिसळावं लागलं. थोडं साध्या शब्दात बघा ना तुम्ही, पाणी जर एकटं असेल तर ते प्रवाही असतं म्हणजे गतिमान असतं. माती जर एकटी राहिली तर तिची धूळ होते आणि ती उडायला लागते म्हणजे गतिमान होते, गतिमान होते. अग्नी जर एकटा असला तर तो गतिमान होतो. हे सगळे पदार्थ गतिमान आहेत. मुळामध्ये एकटे असताना हे गतिमान असतात. मग गतिमान असणाऱ्या या भूतांना त्यांची गती अडवण्याकरता परमात्म्याने एकमेकात मिसळायला सुरुवात केली. माती एकटी असताना धुळीच्या रूपानं उडत राहते, गतिमान असते. पाणी एकटं असताना ते प्रवाही असतं, पण त्या पाण्याला मातीशी संयुक्त केल्याच्या नंतर माती उडत नाही, पाण्याचाही प्रवाह चालू राहत नाही. चिखल झाल्याच्या नंतर पाण्याचाही प्रवाह नाही आणि मातीचंही उडणं नाही. म्हणजे मातीचीही गती थांबावी आणि पाण्याचीही गती थांबावी याच्याकरता भगवंतांनी काय केलं, एकमेकात ही भूतं मिसळायला सुरुवात केली. मया संश्लेषिता भूमी अद्भिः. भगवंतांनी सांगितलं मी या भूमीला पाण्याशी संयुक्त केलं. अद्भिः व्योमच वायुना, वायूला आणि आकाशांना एकत्रित केलं. वायुश्च तेजसा सार्धम, वायूला तेजाबरोबर एकत्रित केलं. अशी सगळी भूतं एकमेकात मिसळून त्यांची गती थांबवण्याचा माझा जो प्रयत्न आहे, ही वेगवेगळ्या पद्धतीची कुंठा म्हणजे गती अडवण्याचा प्रयत्न तो माझ्याकडून होत असल्यामुळं मला वैकुंठ ही संज्ञा आहे असं भगवंतांनी सांगितलेलं. ह्याच्यातून काय लक्षात आलं, गतीला प्रतिबंध करणारा, कुंठा करणारा. ठोबा म्हणजे काय, थांबवणारा. ठ म्हणजे शून्य, गतीला थांबवणारा असा हा परमात्मा असल्यामुळं सगळ्याची गती आणि आपल्याला विशेषतः गतीला थांबवणारा हा परमात्मा, याचा आपल्याला लाभ काय. पाण्याची गती थांबवली असेल, माणसं म्हणतात त्यानं पाण्याची गती थांबवली असेल, त्यानं मातीची गती थांबवली असेल, त्यानं पंचमहाभूताची गती थांबवली असेल, पण त्याच्या गती थांबवण्याचा आम्हाला लाभ काय असं जर कोणी विचारलं तर ज्याला पंचमहाभूताची गती थांबवता येते त्याला आपल्या अंतःकरणाची सुद्धा गती थांबवून त्याला स्थिर करता येतं. हा आपल्याकरता लाभ आहे. आपलं अंतःकरण स्थिर व्हावं, आपल्या अंतःकरणाची गती थांबावी, या दृष्टीनं गतीला प्रतिबंध करणाऱ्या परमात्म्याचा आपल्याला उपयोग आहे. हे लक्षात घेतलं की विठोबा म्हणजे गतीला अडवणारा
अंतःकरणाची धावाधाव थांबवणारा, अंतःकरणाला एककेंद्रित करणारा, शांत करणारा, स्थिर करणारा असा तो परमात्मा असल्यामुळे त्याला विठोबा म्हणावं असं एक उत्तर आपल्याला देता येतं बरं का. गरुडाचं त्यानं आसन केलं म्हणून त्याला विठोबा म्हणा. निश्चयाचा तो गड्डा आहे म्हणून त्याला विठोबा म्हणा. गती अडवणारा तो परमात्मा आहे म्हणून त्याला विठोबा म्हणा. किंवा 20 शब्दाचा अजून एक अर्थ आहे पालन. पालन करण्याचं एकत्रित गड्ड्यासारखं असलेलं स्थान, गड्ड्यासारखं पालन ज्याच्याकडून होतं असा तो परमात्मा आहे बरं का. परमात्म्याच्याकडून पालन होतं ते कोणाचं होतं सांगा ना. एकट्या दुकट्याचं पालन परमात्मा करतो असं म्हणायचं कारण नाही. सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा परमात्मा आहे. पोषितो जनासी एक कलातो. तुकाराम महाराजांनी सांगितलं सगळ्या जगाला पोसणारा कोण आहे? तो एकटा परमात्मा. सगळ्यांना पोसण्याचं, पालण्याचं, रक्षण करण्याचं सगळ्याचं काम कोण करतो? परमात्मा करतो बरं का. म्हणजे पालनाचा तो गड्डा आहे. पालन करणे हा त्याचा स्वभाव आहे, मूळ धर्म आहे असा विचार आपल्याला या ठिकाणी करता येतो बरं का. विठोबा शब्दाचा अर्थ अशा पद्धतीनं करता येईल. सगळ्या जगाचं पालन करणारा परमात्म्याच्याशिवाय सगळं जग सांभाळणारं कोण आहे सांगा? सगळ्याला अन्न कोण देतं? एक असं सांगितलं जातं की परमात्म्याचा असा नियम आहे की सगळ्या जगातल्या सगळ्या जीवांना अन्न दिल्याशिवाय भगवान जेवत नाही. भगवान जेवत नाही असा देवाचा स्वभाव सांगितला जातो बरं का. एक कथा सांगतात त्या संबंधानं. काय झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेत असताना रुक्मिणीसह त्यांचा संसार चालू असताना एकदा रुक्मिणी माता देवाला जेवायला वाढते. बसतं भगवान आले, पानावर बसले. रुक्मिणी मातेनं अन्न आणून सगळ्याच्या सगळं देवासमोर प्रस्तुत केलं आणि देवाला सांगितलं देवा जेवायला सुरुवात करा. भगवंताने सांगितलं थोडं थांब रुक्मिणी, थोडं थांब, माझं अजून काही काम राहिलं. पानावर बसल्या बरं का. भगवान म्हणतात अजून माझं थोडंसं काही काम राहिलं, तेवढं संपवल्याशिवाय मला जेवता येत नाही असं देवाने सांगितलं. काही क्षण परमात्मा थांबले. रुक्मिणी माता ही शांत देवाच्या समोर हात जोडून बसले आणि देवाने मग थोड्या वेळाने जेवायला सुरुवात केली. देवाचं जेवण सुरू झालं. शेवट आला, जेव्हा देवाचं जेवण आलं, शेवटचा भात वाढला, दही वाढलं आणि रुक्मिणी माता देवाला विचारायला लागली देवा काय आपण पानावर येऊन बसलात? होय. मी आपल्याला जेवायची विनंती केली? होय. आपण जेवायला लगेच रोज प्रारंभ करता, पण आज मात्र तुम्ही सांगितलं माझं थोडं काम राहिलं. काय काम राहिलं होतं देवा? काय काम? पानावर बसल्या कुठलं काम तुम्ही केलं? तुमची शक्ती अचिंत्य आहे. एका ठिकाणी बसून तुम्हाला जगातली सगळी सूत्र हलवता येतात हे सगळं मला माहिती आहे, पण आत्ता कुठलं काम राहिलं होतं आणि ते करण्याकरता तुम्ही जेवायचे थोडा वेळ थांबला? काय झालं सांगा ना देवा. देवाने सांगितलं सांगतो रुक्मिणी. काय? रुक्मिणीला देवाने सांगितलं जगातल्या सगळ्या जीवांना अन्न दिल्याशिवाय जेवायचं नाही, हा माझा नियम आहे. आणि आत्ता मी जेव्हा पानावर येऊन बसलो तेव्हा काही लोकांना अजून अन्न पोंचवायचं राहिलं होतं म्हणून थोडा वेळ थांबलो. त्यासाठी थोडा वेळ थांबावं लागलं. आता सगळ्याचं जेवण झालं, आपण जेवायला हरकत नाही, आपला नियम पाळला गेला असं म्हणून मी आत्ता जेवायला प्रारंभ केलेला हे रुक्मिणीला देवाने सांगितलं. रुक्मिणी म्हणते देवा असं कसं? जगातले सगळे जीव जेवले की नाही तुम्हाला इथं बसल्या ठिकाणी कळतं का? परमात्मा म्हणाले कळतं. सगळ्यांना अन्न देता का? देतो. सर्वांचं जेवण झाल्याशिवाय देवा तुम्ही जेवत नाही हे खरं आहे का? देव म्हणायला लागले त्याच्याकरताच तरी आत्ता जेवलो नव्हतो ना. पण रुक्मिणी मातेनं विचार केला आपण देवाला गंमत दाखवू म्हणे एखाद्या दिवशी. रुक्मिणी मातेनं असं ठरवलं 15-20 दिवसमध्ये जाऊ दिले आणि 15-20 दिवसाच्या नंतर रुक्मिणीनं काय केलं, एक मुंगी पकडली. ती मुंगी एका डबीत ठेवली, ती डबी एका डब्यात ठेवली, तो डबा तिजोरीत ठेवून दिला आणि त्या मुंगीला आता अन्न नाही अशी अवस्था तिची करून टाकली. त्याच्या मग मुंगीच्या डबीमध्ये काही साखरेचा कणसुद्धा टाकलेला नव्हता, काही नाही. अशा अवस्थेमध्ये रुक्मिणी मातेनं भगवंताला जेवायला वाढलं. भगवान आले, पानावर बसले आणि देवाला रुक्मिणीनं विनंती केली देवा जेवण सुरू करा. देवाने जेवायला प्रारंभ केला. जेवायला देवाची सुरुवात झाली. देवाचं जेवण शेवटाला आलं. शेवटचा दहीभात देवाने घेतला आणि रुक्मिणी मातेनं सांगितलं देवा गंमत दाखव तुम्हाला. दाखव म्हणे रुक्मिणी, दाखव. रुक्मिणीनं सांगितलं आत्ता येते तुम्हाला गंमत दाखवते म्हणे. घेऊन येते मी, एक सांभाळलेली गंमत आहे देवा तुम्हाला दाखवते. रुक्मिणीने काय करावं, तिजोरीतून जाऊन तो डबा आणला, देवासमोर बसले आणि देवाला म्हणायला लागले देवा या डब्यात गंमत आहे. देव म्हणाले काढ ना, डबा उघड ना, दाखव ना काय गंमत आहे ते दाखव ना. रुक्मिणीला असं वाटत होतं आपण डबा काढावा, आतली डबी काढावी, ती डबी उघडावी, देवाच्या समोर एकदम धरावी आणि या मुंगीला तुम्ही कुठं अन्न दिलं नाही, हिला अन्न न देता तुम्ही जेवण करायला लागलात. म्हणजे सगळ्या जीवांना अन्न दिल्याशिवाय मी जेवत नाही हा जो तुमचा नियम म्हणालात,
खोटा ठरला देवा, हे देवाला दाखवावं, देवाची गंमत करावी. देवाची गंमत करावी म्हणजे पती देवाची गंमत करावी हा भाव प्रत्येक बाईच्या मनात असतो बरं का. त्याला रुक्मिणीच लागते समजायचं कारण नाही. सगळ्याच रुक्मिण्या सगळ्याच देवाची गंमत करतात. गंमत करायची इच्छा असते, होते की नाही तो भाग वेगळा, पण करायची इच्छा मात्र असते बरं का. रुक्मिणी मातेनं सांगितलं देवा या डब्यात गंमत आहे. देव म्हणाले उघड ना. डबा काढला आणि त्या डब्यातून ती डबी हातात धरली. रुक्मिणी माता म्हणा या डबीत गंमत आहे देवा. बरं दाखव ना. दाखव म्हटल्याबरोबर रुक्मिणीने विचार केला, डबी उघडावी, आपण पाहावी, आणि मुंगी जी रिकाम्या तोंडाने आहे, ज्याला काही अन्न मिळालेलं नाही, अशी मुंगी देवासमोर धरावी असा विचार होता. पण डबी उघडली आणि रुक्मिणीला आत असं दृश्य दिसलं की ती मुंगी आहे आणि तिच्या तोंडात एक साखरेचा दाणा असून भोवताली काही साखरेचे कण पडलेले आहेत. हे पाहिल्याबरोबर रुक्मिणीचं तोंड उतरलं. रुक्मिणीनं डबी बंद केली, देवाच्याकडे पाहायला लागली. देवाने विचारलं दाखव ना गंमत. माझीच गंमत झाली म्हणे देवा. तुमचे दाखवायला गेले, माझी गंमत झाली देवा. काय झालं? रुक्मिणी मातेनं देवाला सांगितलं, देवा तुम्ही सर्वांना अन्न देता मगच भोजन करता, हा तुमचा रोजचा नियम आहे. हे तुम्ही जे मला परवा सांगितलं होतं ते पटलं नव्हतं म्हणून मी गंमत करायला गेले. देवाने सांगितलं रुक्मिणी अगं जगात कुठे कोणाला काय कमी जास्त आहे सगळं मला कळतं. अंतर्यामी मी आहे, सगळ्याच्या आत राहणारा मी आहे. त्याच्यामुळे कोणाला काय कमी जास्त आहे हे मला कळत असल्यामुळे सर्वांना सर्व पोचवण्याची जबाबदारी माझी आहे. मी सर्वांना अन्न देतो. म्हणजे सगळ्याचं पालन पोषण करणारा कोण आहे? परमात्मा. परमात्म्याचं कसं आहे, एक थोडंसं चिंतन जर केलं संतांच्या वचनाच्या आधारानं आपण, तर जन्माला येण्याच्या आधी गर्भावस्थेतही परमात्मा आपल्याकरता काही योजना करतो बरं का. मेल्याच्या नंतरही आपल्याकरता अन्नाची व्यवस्था परमात्मा करतो. मेल्यानंतरही काही वस्तू परमात्मा आपल्याला देतो. मग जो जन्माच्या पूर्वी व्यवस्था करतो, जो मेल्यानंतरही व्यवस्था करणार आहे, तो परमात्मा जीवित कालामध्ये आपल्याकरता काही व्यवस्था करत नाही असं मानायचं कसं सांगा ना. जन्माच्या आधी व्यवस्था करतो. एक कथा सांगतात, मागं कधी सांगितली असेल मी. एक साधू एका गावाच्या बाजूला एक अरण्य होतं आणि त्या अरण्यात त्या साधूची तपस्या चालू असायची. निर्विकार महात्मा, कोणताही कामक्रोधासारखा विकार अंतःकरणाला ज्याच्या शिवतच नाही, अशा योग्यतेचा हा महात्मा गावात यायचा. दुपारच्या वेळेला एखाद्या घरासमोर उभा राहायचा, मै भिक्षा वाढा म्हणायचा. घरातल्या माऊलीने जी भिक्षा दिली ती रानात घेऊन जायची. तेवढ्यावर उपजीविका. एकाच घरी एकदाच आवाज दिल्याच्या नंतर जेवढी भिक्षा मिळेल तेवढी घेऊन जाणे, त्या भिक्षेवर उपजीविका करणे, सतत परमात्मा चिंतन करणे, हा त्या महात्म्याचा स्वभाव. एका दिवशी गावात आला, एका घरासमोर उभा राहिला, माई भिक्षा वाढा म्हणून आवाज दिला आणि घरातल्या एका माऊलीनं, नवीन लग्न झालेली एक तरुण मुलगी, एखादं वर्ष झालं असेल लग्न होऊन, गरोदर होती माऊली, भिक्षा घेऊन बाहेर आली आणि महात्म्याला सांगितलं महाराज भिक्षा घ्या. महात्मा भिक्षा घेण्याच्या ऐवजी त्या पोरीकडं नखशिखांत बघत राहिला. हो चालेल का असं? एखादा भिकारी येतो किंवा एखादा साधू येतो, आपल्या दारात उभा राहतो, भिक्षा वाढा म्हणतो आणि भिक्षा वाढायला घरातली एक तरुण मुलगी जर गेली तर तिच्या अवयवाकडे, तिच्या शरीराकडे नखशिखांत बघत राहतो. कोणाला चालणार आहे? पण महात्मा निर्विकार मनाचा, त्याच्या निर्विकारतेचा परिणाम त्या मुलीवरही झाला आणि त्या मुलीनं सांगितलं महाराज भिक्षा घ्या ना, माझ्याकडे बघताय काय? म्हणजे तिलाही वाटलं नाही की हा विकृत भावनेनं बघतो. महात्म्याच्या निर्विकारतेचा हा परिणाम आहे. विचारलं माऊली महाराज घ्या ना भिक्षा. महात्म्याने परत त्याच्या शरीराकडे पुन्हा नखशिखांत पाहिलं आणि तिला विचारायला सुरुवात केली. माई माझे काही प्रश्न आहेत म्हणे, तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, नंतर भिक्षेचा विचार बघू म्हणे. तिला विचारलं त्याने भिक्षा पाहिजे, मला भिक्षा घ्यायला चालू, मी आवाज दिलेला आहे तुला, भिक्षा घेणारच आहे, ते जरी असलं तरी माझ्या काही प्रश्नाची उत्तर दे बाई. तिनं सांगितलं विचारा ना महाराज, विचारा ना. विचारा म्हणल्याबरोबर या महात्म्यानं त्याच्या स्तनाकडे निर्देश केला आणि सांगितलं आई हे तुझ्या शरीरावर हे दोन बाजूला दोन काय आहेत? कसा विकृत प्रश्न आहे बघा ना. हे काय आहे? पण महात्मा निर्विकार आहे, याला स्त्रीदेहाचा परिचय सुद्धा नाही, हे लक्षात घेऊन त्या माऊलीनं उत्तर दिलं महाराज याला स्तन म्हणतात. स्तन म्हणतात? होय. कशा करता हे देवाने तुझ्या शरीरावर निर्माण केले? त्या माऊलीनं सांगितलं म्हणे या स्तनामध्ये माझ्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलासाठी अन्नाची व्यवस्था करायची असते, म्हणून देव हे स्तन निर्माण करतो. असं? होय. याला स्तन म्हणतात? हो. याच्यात तुझ्या मुलाचं अन्न आहे? हो. मुलगा कुठे माई?
त्या पोरीला लगेच विचारलं त्याने प्रश्न, मुलगा कुठं? ती गरोदर होती म्हणून तिनं पोटाकडे हात दाखवला आणि सांगितलं, महाराज मुलगा पोटात आहे. त्या महात्म्याने साष्टांग नमस्कार घातला त्या बाईला, सांगितलं याच्या पुढे भिक्षा मागून लोकाला त्रास द्यायला गावात येणार नाही. फार छान बोध दिला तुम्हाला, उत्तम बोध दिला मला. काय बोध दिला? तो महात्मा म्हणायला लागला, यो मे गर्भगतस्यापि वृत्तिं कल्पितवान प्रभु शेषवृत्ती विधानार्थम स किं वृद्धः अथवा मृतः. ज्या परमात्म्यानं मी गर्भात असताना मातेच्या स्तनातल्या दुधाच्या रूपानं माझ्या अन्नाची व्यवस्था केली, तो परमात्मा माझ्या जीवितकालामध्ये माझ्या अन्नपाण्याची व्यवस्था करण्यासाठी थकला का मेला? तो थकत नाही, मरतही नाही, अजर अमर आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडून माझी व्यवस्था होणारच आहे. मला आता भिक्षेची गरज नाही, असं म्हणून तो महात्मा निघून गेला. ही कथा काय शिकवते? जन्माच्या पूर्वी परमात्मा अन्नाची व्यवस्था करतो. मेल्यानंतरही काही व्यवस्था परमात्मा करतो. तुलसीदासजींचा एक दोहा आहे. त्या दोह्यामध्ये तुलसीदासजींनी परमात्मा मेल्यानंतर आपल्याकरता काय काय देतो याचं वर्णन केले. तुलसी मुर्दे को देत है कपडा लकडी आग, जीता रहे कर सोस करे सोनर बडो अभाग. तुलसीदास महाराजांनी वर्णन केलं, मुर्दे को देत है, आमचा परमात्मा मढ्याला देतो म्हणे. काय काय देतो? कपडा, कापड देतो ना. प्रेताने काय प्रयत्न केला म्हणून त्याला वस्त्र मिळावं? मढ्याला कापड असतं, मढ्याला कापड दिलं जातं. पण हे कापड दिलं कोणी? मढ्याने मिळवलं का? त्याला देवाने दिलं? देवानेच दिलं म्हणावं लागतं. आमचे गुरुजी गमतीनं असं सांगायचे की जो मेलेला माणूस आहे त्यानं जन्मभरात जिवंत असताना स्वतःच्या प्रयत्नाने जेव्हा वस्त्र मिळवण्याचं ठरवलं, तेव्हा त्याला अंग झाका एवढं वस्त्र कधीच मिळालं नाही आणि नवीन वस्त्र कधीच मिळालं नाही. पण परमात्मा मेल्यानंतर त्याच्याकरता जी वस्त्राची व्यवस्था करतो ती नवीनच वस्त्राची व्यवस्था आणि सबंध अंग झाकेल अशा वस्त्राची व्यवस्था करतो. याच्या प्रयत्नानं मिळालं नव्हतं. कपडा, अजून काय देतो? लकडी, लाकूड देतो. याचं शरीर जाळून घेण्याकरता या प्रेताला परमात्म्याने लाकूड दिलेलं असतं. किती लाकूड असतं हो? गुरुजी सांगायचे, हा जिवंत असताना यानं प्रयत्नानं एक कपभर चहा करायचा ठरवला तर त्याला टिसभर लाकूड मिळत नव्हतं चुलीत घालायला. पण परमात्म्याने याला जेव्हा द्यायचं ठरवलं तेव्हा गेल्यावर, याचा प्रयत्न थांबल्यावर देवाच्या कृपेनं याला 4-4 क्विंटल संपूर्ण शरीर जळेल असं लाकूड मिळतं. एवढं लाकूड मिळतं. वस्त्र देतो ते नवीनच देतो आणि भरपूर देतो. लाकूड देतो तेही भरपूर देतो. आणि अग्नी, अग्नीही देतो परमात्मा. हे सगळं देणारा परमात्मा मेलेल्या मढ्याला जर देत असेल तर तुलसीदास महाराज त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतात आपल्यासमोर, जीता रहे कर सोस करे. जिवंत राहून जो मनुष्य काहीतरी आपल्याला हे सगळं मिळवायचं आहे, अन्न वस्त्र निवारा मिळवायचा आहे, म्हणून त्याच खटपटीत जो गुंतो सो नर बडो अभाग. त्याच्यासारखा दुर्दैवी दुसरा कोणी नाही म्हणतात तुलसीदास महाराज. मला सांगायचं काय होतं, जन्माच्या पूर्वी व्यवस्था, मेल्यानंतरही व्यवस्था, मध्यंतरीच्या कालामध्ये ही व्यवस्था करणारा तोच आहे. सर्वांना तोच देतो. त्याचं नाव विश्वंभर आहे. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, करा निरंतर ध्यान त्याचे. त्याचं नाव विश्वंभर आहे. विश्वंभर म्हणजे विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून त्याला विश्वंभर म्हणतात. एक विश्वंभर शब्दाला एक कथा आहे. एकदा काय झालं, अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा तुमचं माझ्यावर विलक्षण प्रेम आहे. खरंय तुमचं माझ्यावर प्रेम आहे. या प्रेमापोटी मला तुम्ही तुमचं स्वतःचं कृष्ण हे नावही देऊन टाकलं. अर्जुनाची 10 नावं आहेत. त्या 10 नावामध्ये कृष्ण नाव आहे. अर्जुन हा, फाल्गुन हा, जिष्णू, किरीटी, श्वेतवाहन वगैरे वगैरे नावाचा जो उच्चार आहे त्याच्यात कृष्ण हे एक नाव आहे अर्जुनाचं. अर्जुन कृष्ण आहे. कृष्णाशी नवल कृष्ण अर्जुनपणे जो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृष्णालाही अर्जुनपणात राहून हा कृष्णच आहे असं नवलानं ज्याच्याकडं पाहिल्यानंतर वाटावं असा कृष्ण म्हणजे अर्जुन आहे म्हणे. कृष्णालाही ज्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर हा नवीन कृष्ण आहे असं नवलानं वाटावं असा नवलाचा कृष्ण म्हणजे अर्जुन. हे ज्ञानेश्वर महाराजाचं अर्जुनाच्या बद्दलचं बोलणं. त्याला कृष्ण नाव देवाने दिलं, ठीक आहे. अर्जुन म्हणतो, देवा माझ्यावर प्रेम आहे ना तुमचं? आहे ना अर्जुना, मग मला तुम्ही तुमचं कृष्ण नाव दिलं, तसं दुसरं एक नाव देवा देता? ते म्हणले, काय द्यायचं रे? अरे कृष्ण या नावाच्या पलीकडं माझ्याकडे महत्त्वाचं काहीच नाही. दुसरं कोणतं नाव एवढं महत्त्वाचं नाही.
आणि दुसरं कोणतं नाव कशाकरता तू मागायला लागलास? देवाला त्यानं सांगितलं, देवा तुमचं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तुम्ही तुमचं विश्वंभर नाव मला द्या. देवानं सांगितलं, अर्जुना त्या नावाच्या मागं व्याप मोठा आहे रे. विश्वाच्या भरण पोषणाची काळजी व्हावी लागते, कुठे कोणाला काय कमी जास्त पाहावं लागतं. आणि विश्वंभर एकटाच असू शकतो. मी विश्वंभर असेन तेव्हा मीच विश्वंभर असणार, पण हे विश्वंभरत्व मी जर तुझ्याकडं दिलं तर मी विश्वंभर राहणार नाही, ती जबाबदारी तुला सांभाळावी लागेल. अर्जुन म्हणला, प्रेमच नाही मग तुमचं माझ्यावर. जर खरं प्रेम असतं तर तुम्ही मला हे नाव द्यायला असे डगमगला नसता, काचकूच केली नसते. देवाने सांगितलं, अर्जुना देऊ द्या म्हणे. देवा जबाबदारी सांभाळशील? बघतो देवा. बघतो म्हणल्यानंतर देवाने सांगितलं, अर्जुना तुला आज विश्वंभर केलं, आता हे विश्वंभरत्व तुझ्याकडे, जबाबदारी माझ्याकडे राहिली नाही असं देवाने सांगितलं. अर्जुनही थोडासा अभिमानानं, वा देवाचं माझ्यावर खूप प्रेम, देवाने मला विश्वंभर करून टाकलं असं म्हणत फिरायला लागला. आणि देवाने त्याला एक लीला दाखवायचं ठरवलं. देवाने काय केलं, अर्जुनाला सांगितलं, अर्जुन आपण थोडंसं रानात जाऊ. रथ काढला देवाने स्वतः, अर्जुनाला रथात घेतलं. सारथ्य कर्म करत भगवान निघाले. अर्जुनाला रानात नेलं. थोडेसे दूरवर गेल्याच्या नंतर रथ थांबवला. भगवान अर्जुन गप्पा गोष्टी करत बसले. आणि गप्पा करता करता अर्जुनाला देवाने सांगितलं, अर्जुना थोडी तहान लागली रे, इथं पाणी आहे का बघ बरं, कुठं जवळपास पाणी मिळतं का? अर्जुन झाडावर चढला, इकडं तिकडं पाहिलं. कारण जुन्या काळामध्ये पाण्याची व्यवस्था म्हणजे काय, असं पाकिट मिळेल, हॉटेलमध्ये गेलं की लगेच पाणी आहे असं काही नव्हतं ना. कुठं सरोवर आहे का, नदी आहे का, थोडंसं पाहिलं पाहिजे. अपरिचित प्रांतात गेल्याच्या नंतर इथं जवळपास कुठं काय आहे हे पाहाय करता एकच साधन, झाडावर चढणे, पाहणे दूरवर दृष्टी टाकून. अर्जुन पाहायला लागला. पाहताना त्याला समोर एक झोपडी दिसली. त्या झोपडीत दिवा दिसला. आणि दिवा दिसल्यानंतर अर्जुनाचा समज झाला की ज्या अर्थी झोपडी आहे आणि तिथे दिवा आहे त्या अर्थी मनुष्य वस्ती आहे आणि मग पाणी निश्चित मिळणार. चला, अर्जुन तिथं गेला. झोपडीत जातो. अर्जुन पाहतो तर तिथे 4 महात्मे बसलेले, असे मध्यभागामध्ये एक दिवा ठेवलेला आणि त्या दिव्याकडे तोंड करून 4 दिशेने 4 महात्मे बसलेले. सगळ्यांच्या मध्यभागात दिवा आहे. सगळे ब्रह्मचिंतनात, परमात्म्याच्या चिंतनात दंगमग्न आहेत. अर्जुन तिथं गेला. आवाज द्यायचा, त्या महात्म्यापैकी एखाद्याला उठवायचं आणि त्यांना पाणी मागायचं, या उद्देशानं अर्जुन तिथं गेलेला. पण पाहतो तर काय, एक महात्मा असा थोडासा चुळबुळ करत डोळे उघडून बघायला लागला. मध्यभागात ठेवलेला दिवा शांत होत चाललेला, त्याच्यातलं तेल कमी होत आलेलं, त्याच्यातली वात जळत चाललेली. हे पाहिल्याबरोबर त्यानं दुसऱ्या महात्म्याला हात लावला. महाराज उठा. तोही महात्मा सावध झाला. तिसऱ्यालाही उठवलं, चौथ्यालाही उठवलं. सगळे आपल्या ध्यानावस्थेतून बाहेर आले. त्या महात्म्याने सांगितलं, बघ कशा करता उठवलं? आपला दिवा बघा म्हणे. आजपर्यंत आपण हा मध्यभागात ठेवलेला दिवा, कधी याची वात बदलली नाही, कधी याच्यात तेल घातलं नाही, पण आपली ध्यानावस्था भंग पावायची अवस्था कधीही आली नाही. दिवा सतत तेवत होता. आणि आज असं काय झालं की ज्याच्यामुळं आपला हा दिवा शांत व्हायला लागला? सांगा ना जरा. एका महात्म्यानं डोळे मिटले, अंतर्दृष्टीनं कारणाचा शोध घेतला. तो हसला आणि म्हणायला लागला, गंमत झाली रे. काय झालं? आजपर्यंत विश्वंभर परमात्मा होता आणि परमात्म्याला तो सर्वांतर्यामी असल्यामुळं कुठं काय कमी जास्त हे कळत होतं, म्हणून तो आपल्या दिव्याची व्यवस्था पाहत होता. पण हे विश्वंभरत्व सर्वांतर्यामी नसलेल्या अर्जुनाकडे आता गेलं. त्याला काही सगळं दिसत नाही, त्याच्यामुळं आपला दिवा विझत चालला. हे कोण? बाजूला उभा असलेला अर्जुन ऐकत होता. अर्जुनाने विचार केला, आता यांना पाणी मागणं आणि त्याच्यानंतर याने आपला परिचय विचारला तर तो सांगणं म्हणजे फजितीला पारावर राहणार नाही. धावतच परत निघाला. भगवंताजवळ आला. देवाच्या जवळ धापा टाकत आलेला अर्जुन पाहिल्याबरोबर देवाने विचारलं, काय झालं? काही नाही देवा. पाणी आणलं का? देवा तोंडचं पाणी पळालं म्हणलं. कशाचं पाणी आणणं? काय झालं? काही नाही देवा, हे तुमचं विश्वंभर नाव तुमचं तुम्हाला लखला, पहिल्यांदा घेऊन टाका म्हणे. याच्या मागचा व्याप सांभाळणं आपल्यानं होत नाही. उदाहरण माझं संपलं. याच्यातून सांगायचं काय आहे मला? देव विश्वंभर आहे, सगळ्या विश्वाचं भरण पोषण करतो, सगळ्यांचं पालन करतो. आणि वि शब्दाचा अर्थ पालन असा जर असेल तर त्या पालनाचा गड्डा, सगळ्याचं पालन करणारा, सगळ्याला अन्न देणारा, अगदी डबीतल्या मुंगीला सुद्धा अन्न देणारा,
अगदी एकांत स्थानावर चिंतन करीत बसलेल्या महात्म्यांच्या मध्यभागात असलेल्या त्या दिव्याला तेल देणारा, सगळ्याला सगळं देणारा असा हा परमात्मा असल्यामुळे त्याला काय म्हणतात, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर तयामुखी चारा कोण घाली. पाषाणाच्या पोटात बसलेल्या बेडकाला सुद्धा चारा मिळावा ही व्यवस्था कोण करतो? देव करतो. देवाच्याशिवाय कोण करतं? फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली. अगदी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाडाला कोवळा पाला येतो, पालवी फुटते, कोणी त्याला पाणी घातलं सांगा? हे पाणी घालणारा परमात्मा आहे. नारळात पाणी निर्माण करणारा परमात्मा आहे. सगळ्या जीवांना जिथे कुठे असतील तिथं अनंत ब्रह्मांडात सगळी अन्नाची व्यवस्था करून सगळ्यांचं संगोपन करणारा परमात्मा आहे. म्हणून पालनाचा गड्डा तो असल्यामुळं वीचा म्हणजे पालनाचा, ठोबा म्हणजे गड्डा असा तो परमात्मा असल्यामुळं त्याला विठोबा असं म्हणतात. असा विठोबा शब्दाचा एक अर्थ आहे. सगळ्या जगताच्या पालनपोषणाचा गड्डा, सगळ्या पंचमहाभूतादिकांच्या गतीला अवरोध करणारा निश्चयाचा गड्डा, किंवा वी म्हणजे पक्षी, पक्षीमध्ये म्हणजे गरुड, त्या गरुडाचा ठोबा म्हणजे स्थान करून तिथं विराजमान होणारा असा हा परमात्मा असल्यामुळे याला विठोबा म्हणतात. हा विठोबा शब्दाचा एक अर्थ झाला. विठोबा शब्दाचा अर्थ पाहिल्याच्या नंतर मला विठ्ठल शब्दाचा अर्थ जाता जाता सांगून जातो. विठ्ठल कोण आहे? विठोबा तोच विठ्ठल. हे जरी खरं असलं तरी विठ्ठल शब्द काय अर्थ आपल्या हातात देतो त्याचा विचार पांडुरंग महात्म्यात आला. आणि पांडुरंग महात्म्यात त्याचा खुलासा करत असताना ऋषींनी असं सांगितलं, विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती विठ्ठल. विठ्ठल शब्दाची अशी व्युत्पत्ती आहे. वित्त ठ ल 3 शब्दाच्या संयोगातून विठ्ठल शब्द निघाला. वित्त म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे लाती म्हणजे स्वीकारतो, म्हणजे ज्ञान शून्य जीवांचा स्वीकार करतो, म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात. आपल्याकरता विठ्ठल नाव महत्त्वाचं का? तर ज्ञानशून्य जीवांचाही स्वीकार करणारा तो परमात्मा आहे, म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात. म्हणून हे नाव आपल्याकरता महत्त्वाचं आहे. पांडुरंगाला प्रसन्न झाल्याच्या नंतर पुंडलिकानं मागून घेतलेलं हे वरदानच आहे. पुंडलिक म्हणाला, काय पाहिजे पुंडलिका? त्याने सांगितलं, देवा तुझ्या दर्शनाला इथे जे कोणी येतील ते कसेत विचार करू नको. मूढ पापी जैसे तैसे उत्तरिकासे लावूनी. ज्ञानविज्ञान हीनानां मूढानां पापिनामपि दर्शनात्य भवेन मोक्षः प्रार्थयामी मुहुर्मुहुः. देवा तुझ्या चरणाला माझी अशी पुन्हा पुन्हा प्रार्थना आहे की कोणी ज्ञानहीन असो, विज्ञानहीन असो, मूढ असो, पापी असो, कसाही असेल, तुझ्या दर्शनाला की त्याला तू मुक्त करायचं. असा ज्ञानहीन जीवाचाही स्वीकार करणारा हा परमात्मा आहे, म्हणून त्याला म्हणतात विठ्ठल. देवाच्या 3ऱ्या नावाचा विचार पाहू. पहिलं नाव काय? विठोबा, त्याचा अर्थ थोडासा बघितला. दुसरं नाव विठ्ठल, त्याचाही अर्थ थोडासा पाहण्याचा प्रयत्न केला. 3रं नाव आहे देवाचं पांडुरंग. पांडु अंगम यस्य सहा पांडुरंग, म्हणजे ज्याचं अंग पांढरं आहे, पांढरट आहे, पांढरट अंगकांतीचा जो परमात्मा आहे. धूसर, पांडू शब्दाचा अर्थ पूर्ण पांढरा नाही बरं का. पांडू शब्दाचा अर्थ धूसर असा आहे. पांडू हा शब्द साहित्यात थोडासा येतो तेव्हा त्याचा अर्थ ते काय, केवडा असतो ना, केवडा. केवड्याच्या कणसामध्ये असलेली जी धूळ असते ना, केवड्याच्या कणसामध्ये असलेले जे रेणू असतात, पराग असतात, त्या परागाचा जो रंग असतो त्याला पांडू शब्द आहे संस्कृतामध्ये. आणि तशा रंगाचा म्हणजे श्यामल वर्णाचा ते काय, पीतश्याम समायुक्त. श्यामलता आणि पीतिमा पिवळेपणा या दोघाचा संयोग झाल्याच्या नंतर जो रंग होतो त्याला म्हणतात पांडुर, पांडू. आणि त्या रंगाचा हा परमात्मा आहे, म्हणून याला पांडुरंग म्हणायचं. हा पांढरट झाला, कशानं झाला? भक्तांनी फार छान कल्पना त्याच्याबद्दल केलेली आपल्याला पाहायला सापडतात. देवाला पंचामृताचा अभिषेक होत असताना हा दुधाने दह्याने जेव्हा स्नान घालून काढला जातो तेव्हा तो पांढरट अंगकांतीचा होतो. समाधान आहे, त्या दर्शनातही प्रसन्नता आहे, फार लाभ नाही, फार लाभ नाही. म्हणून भक्तांनी सांगितलं हा पांढरट झाला कशाने? भक्ताची चिंता करून पांडुरंग कांती, पांढरट पांढरा फट पडला म्हणून याला पांडुरंग म्हणावं. भक्ताची चिंता करतो, भक्ताची चिंता करतो. कोणा भक्ताला काय पाहिजे लक्ष देऊन असतो.
त्या भक्ताला ते पुरवायचं म्हणून चिंता करीत राहतो. याला हे नाही याचं भगवंताला वाईट वाटतं आणि भगवान चिंता करून त्याला ते पदार्थ पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अशी सदा सर्व काळ भक्ताची चिंता करून तो पांडुरकांतीचा झाला, म्हणून त्याचं अंग पांढरट असल्यामुळं पांडुरंग असं त्या परमात्म्याला म्हणतात. झालं. हे 3 शब्द देवाच्या नावाचे आपल्याला पाहायला सापडतात आणि यांच्या संबंधानं थोडासा अर्थाचा विचार आपण केला. विठोबा कोण आहे याचा विचार करत असताना तो निश्चयाचा महामेरू आहे. विठोबा कोण आहे तर तो सगळी गती थांबवणार आहे, अंतःकरणाची सुद्धा गतिमंतता थांबवणारा असा तो परमात्मा आहे. मग त्याचा धर्म काय, त्या परमात्म्याचा धर्म काय याचा विचार करत असताना आपल्याला हे सगळे त्याचे धर्मच म्हणता येतात. तो गती थांबवतो, अंतःकरणाची गती थांबवणं हा त्याचा धर्म. त्याला त्यानं जागावं, याचा अर्थ आमच्या अंतःकरणाची गती त्यानं थांबवावी, आमचं अंतःकरण शांत करावं. इकडं तिकडं आमचं अंतःकरण भटकत राहतं. देवाच्या चिंतन स्मरणामध्ये अंतःकरणाची भटकंती कामाची नाही, कामाची नाही. कबीर महाराजांनी एका दोह्यामध्ये सांगितलं, तुम्ही माळ घेता, जप करता, गरगरा माळ फिरवता, तोंडातल्या तोंडात जिभही तुमच्या फिरवता, हे सगळं ठीक आहे हो. माळेनं फिरत राहावं बरोबर आहे, कारण ती फिराय करताच निर्माण झाली. जिभेनंही तोंडातल्या तोंडात फिरावं, गतिमान असावं. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, नामस्मरणाचा वेग जिव्हेला असावा, कारण ती वेग निर्माण होण्याकरताच निर्माण झालेली आहे. पण आपलं मन जे आहे ना ते स्मरण करताना गतिमान असावं हे चुकीचं आहे. माळ गतिमान असावी बरोबर, जिव्हा गतिमान असावी बरोबर, पण मनानं शांत असावं. पण कबीर महाराज म्हणतात, माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुख माही, मनवा तो चहुदिशी फिरे, येतो सुमिरन नाही. मन जर 4 दिशेला भटकायला लागलं तर ह्याला स्मरण म्हणत नाहीत. ते परमात्मा स्मरण जर घडायचं असेल तर त्या मनाची गती शांत झाली पाहिजे, मनाची गती शांत झाली पाहिजे. मन एका ठिकाणी बसलं पाहिजे. एका ठिकाणी बसण्याची त्याला सवय नाही, सतत ते भटकत राहतं. सतत भटकत राहणाऱ्या या मनाला शांत होण्याकरता एक आलंबन द्यावं लागतं. ते आलंबन कोणतं? परमात्मा नावाचं आलंबन मिळावं आणि त्या आलंबनाच्या ठिकाणी परमात्म्यानेच आमच्या मनाला केंद्रित करून घेऊन त्याची गती थांबवावी, हा त्याचा धर्म. त्याला त्यानं जागावं. गती थांबवण्याचा जो त्याचा धर्म आहे, त्या धर्माच्या दृष्टीनं परमात्म्याने जागृत राहावं, त्याचा तो धर्म जागा ठेवावा आणि आमच्या अंतःकरणाची गती शांत करावी. विठोबाचा धर्म जागो. पालनाचा तो गड्डा आहे ना, मग पालन करणे हा त्याचा धर्म आहे ना. आमच्या पालनाकरता सुद्धा त्यानं सदा सर्व काळ दक्ष असावं. विठोबाचा धर्म जागो. विठोबाचा धर्म म्हणजे आमच्या पालनाकरताही त्यानं दक्ष राहावं, ही देवाच्या चरणाला प्रार्थना एका पद्धतीनं. पालन करणाराच आहे तो त्याचा धर्मच आहे. आमच्या बाबतीमध्ये तो धर्म त्यानं जागृत ठेवावा आणि आम्हाला द्यावं सगळं. तुकाराम महाराज म्हणतात ना, त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, अमुचे त्या काही असे ओझे. जर त्रैलोक्याचं पालन करताना उबगत नाही, कंटाळत नाही, त्या परमात्म्याला आमचा ओझा असेल का? आमचं ओझा असायचं कारण नाही. पक्षी अजगर नखरी संचित तयासी अनंत प्रतिपाळी. रानात राहणारे पक्षी, रानात राहणारे अजगर याने कधी कोणताही अन्नकणाचा संचय केलेला नसतो, तरी त्यांचंही पालनपोषण होतच ना. त्यांनाही अन्न मिळतंच ना. पक्षालाही अन्न मिळतं, अजगरालाही अन्न मिळतं. अजगर कधी अन्नाकरता प्रयत्न करत नाही, एका ठिकाणी पडून असतो. त्या पडून असलेल्या अजगराच्या जवळ एखादा प्राणी गेला तर आपल्या श्वासाने त्याला ओढून घेणे, भक्षण करणे, असं त्याचा अन्न स्वीकाराचा प्रकार असतो. या अजगराने अन्नाकरता प्रयत्न केलेला नसतानाही त्याचं एवढं मोठं शरीर सांभाळलं जावं, याच्याकरता अन्नाची व्यवस्था करणारा कोण? परमात्मा. परमात्म्याच्याशिवाय दुसरा कोणी काही देत नाही. कोणालाही जी अन्नाची व्यवस्था होते, पालनाची जी व्यवस्था होते, ते त्या देवाकडून होते. म्हणून त्या देवाला पालन करण्याचा त्याचा जो धर्म, तो विठोबाचा धर्म, त्याला त्यांनी जागावं, आमचं पालन करावं. ही प्रार्थना विठोबाचा धर्म जागो या शब्दातून आपल्याला पाहायला सापडते. आमच्या अंतःकरणाची गती त्यानं थांबवावी, आमचं पालन त्या परमात्म्याने करावं, आमच्या निश्चयाला दृढता त्या परमात्म्यानं द्यावी, याला म्हणतात विठोबाचा धर्म. आणि तो त्या धर्माला त्या देवाने जागावं असा त्याच्यातून अर्थ आपल्याला लक्षात घेता येतो. असा एक विठोबाचा धर्म जागो शब्दाचा अर्थ जरी आपल्याला करता आला, अनेक अर्थ त्याचे करता येतात.
विठोबाचा धर्म म्हणजे परमात्म्याचा धर्म. आणि आता परमात्म्याला धर्म आहे की नाही याचा जर विचार केला तर त्याच्या ब्रह्मरूपाला तर निर्धर्मक म्हणलंय. धर्माचा विचारच करता येत नाही. ब्रह्म ही जी संकल्पना आपल्याकडे आहे, परमात्म्याला परब्रह्म जे म्हणतात, ते परब्रह्म कसं आहे, त्याला कोणताच धर्म नाही. ते कीर अनाम अजाती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याला नाम नाही, त्याला जाती नाही, रंग नाही, रूप नाही, नाही गुणछाया, नाही वर्णछाया, निराकार निर्गुण, तोही रघुराया. कबीर महाराज म्हणतात तेव्हा तुझ्या ठिकाणी काही नाही, काही नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकारासीचे प्रवाद वस्तूसी नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की बाबा हे सगळं बोलणं दृश्य वस्तूच्या बद्दल आहे. नाम कोणाला असतं? दृश्य वस्तूला. रूप दृश्य वस्तूला. संबंध दृश्य वस्तूचा. जाती दृश्य वस्तूला. क्रिया दृश्य वस्तूच्या ठिकाणी. आणि भेद दृश्य वस्तूला. ही वस्तू आणि ही वस्तू वेगळी आहे. का? दृश्य आहे म्हणून. मला डोळ्याला दिसली म्हणून ही वेगळी, मला डोळ्याला दिसते म्हणून ही वेगळी. दृश्य वस्तूच्या बद्दलच भेदाचा विचार, नामाचा विचार. ह्यालाच नाव आहे. हे दिसतं म्हणून याला काहीतरी नाव आहे. याला डबा म्हणतात, याला घड्याळ म्हणतात. हे नाव कोणाला आलं? दृश्य वस्तूला. नाम रूप हे एक ठराविक रूप आहे, ते त्या दृश्य वस्तूचं आहे. संबंध याचा संबंध आला कोणाशी आला? दृश्य वस्तूचा दृश्य वस्तूशीच संबंध येतो. बघा हे घड्याळ आहे, हे घड्याळ आहे. हे कोणाचं घड्याळ आहे हो? सांगा की. काय तुमचं असेल तर तुमचं म्हणा की, बिघडलं कुठं काय? हे घड्याळ कोणाचं आहे? माझं आहे. मी म्हणतो माझं आहे म्हणून एवढं तरी मान्य तरी करा की. जाऊ द्या, सांगायचं नसलं तर मान्य तरी करा. हे माझं घड्याळ आहे म्हणलं मी माझं आहे म्हणजे काय झालं? हे दृश्य आहे आणि मी दृश्य आहे, या दोघाचा संबंध झाला म्हणून हा संबंध दृश्य वस्तूत असतो हे सांगता येतं. बरं का? नाम रूप संबंध जाती. प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी एक जाती असते. जाती म्हणजे काय? आता हे घड्याळ आहे, हां, याच्या ठिकाणी घड्याळ पण ही जात आहे. माणसाच्या ठिकाणी मनुष्यत्व माणूसपण ही जात आहे, जात आहे. मडक्याच्या ठिकाणी घटत्व ही जात आहे. वृक्षाच्या ठिकाणी वृक्षत्व ही जाती आहे. म्हणजे एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम जाती. ही जातीचं लक्षण असं केलं आपल्याकडे शास्त्रकारांनी, जी एक असते, जी नित्य असते आणि जी अनेकात अनुगत असते तिला म्हणतात जात. जाती जाती शब्दाचा अर्थ काय? जी एक आहे. म्हणजे काय? 100 मडकी असतील पण घटत्व एक आहे, एकम. पुन्हा ते नित्यम, ते नित्य असतं. म्हणजे मडकी फुटतात पण मडक्यामध्ये असलेलं घटत्व जे आहे ते मरत नाही, ते नित्य असतं. आणि अनेकानुगतम म्हणजे शेकडो मडकी जरी मांडलेली असली तरी त्याच्यात असलेलं घटत्व एकच असतं. जे एक असतं, जे नित्य असतं आणि जे अनेकात अनुगत असतं त्याला म्हणतात जाती. ही जाती कोणाला असते हो? दृश्य वस्तूला. क्रिया कोणात घडते? दृश्य वस्तूत. माझा हात फिरला इथं आत्ता, हा हात फिरला याचा अर्थ काय आहे? हा दृश्य आहे म्हणून हा फिरतो. अदृश्य असलेल्या वस्तूला फिरणंही नसतं. नामरूप संबंध जाती क्रिया आणि भेद. एक वस्तू म्हणजे दुसरी नाही असा अन्योन्याभाव, अन्योन्य वस्तूचा अन्योन्याच्या ठिकाणी असलेला जो अभाव असतो याला म्हणतात भेद. हा भेद तरी कोणाला आहे? दृश्य वस्तूला. हे म्हणजे हे नाही आणि हे म्हणजे हे नाही. हे दोन वस्तूच्या बद्दलच्या भेदाचं चिंतन जे आपल्याला सांगता येतं ते दृश्य वस्तूतच सांगता येतं. परमात्मा वस्तूच्या बाबतीमध्ये हे काहीच नाही, काहीच नाही. मग परमात्म्याच्या ठिकाणी हे काहीच जर नसेल, वस्तूशी हा प्रवाद नाही, वस्तूच्या बाबतीत याच्यातलं काहीही सांगता येत नाही, असं असल्यामुळं परमात्म्याच्या ठिकाणी कोणता धर्म सांगता बोला? काहीच नाही, काहीच नाही. अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथारसम नित्यम अगंधवच्चयत. श्रुतीनं परमात्म्याचं वर्णन करताना असं केलं, तो शब्दरहित आहे, स्पर्शरहित आहे, रूपरहित आहे, रसरहित आहे, गंधरहित आहे, नित्य आहे. हे त्या देवाचं वर्णन आहे. मग ज्याच्या ठिकाणी शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 प्रकारच्या विषयापैकी एकाही विषयाचा संबंध नाही, कोणता धर्म त्याच्या ठिकाणी आहे? पृथ्वीच्या ठिकाणी कोणता धर्म? गंधवत्व धर्म सांगता आला. पृथ्वीच्या ठिकाणी गंधवत्व धर्म सांगता आला. माणसाच्या ठिकाणी मनुष्यत्व धर्म सांगता आला. पण परमात्म्याच्या ठिकाणी कोणता धर्म सांगतात? त्याला काय म्हणतात? परमात्मत्व म्हणता येत नाही. कसं असतं धर्म? कसा असतो? धर्म म्हणजे जाती.
आणि जाती कशी असते, ती एक असते, बरोबर, नित्य असते, बरोबर, अनेकानुगत पाहिजे ना. मग परमात्मत्व अनेकानुगत आहे का? ते एकातच आहे. एकच परमात्मा परमात्मा आहे. परमात्म्यासारखे अनेक परमात्मे असावेत आणि मग परमात्मत्व त्यांच्यात अनुगत असावं, हे बोलता आलं असतं आपल्याला. याचा अर्थ काय झाला? परमात्मा एकच असल्यामुळं, एकमेवाद्वितीय असल्यामुळं, एकच एक असल्यामुळं, त्याच्यासारखा दुसरा परमात्मा नसल्यामुळं, त्याला कोणत्याही प्रकारच्या भेदाची भाषा त्याच्याबद्दल बोलता येत नसल्यामुळं त्या परमात्म्याला धर्म सांगता येत नाही. मग विठोबाचा धर्म म्हणजे परब्रह्माचा धर्म म्हणता येत नाही. विठोबा म्हणजे परब्रह्म आहे, हेही मान्य आहे संतांना. म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे, त्याचे बोल नाही कावे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, परमात्मा पंढरीनाथाला जो ब्रह्म मानित नाही त्याचं बोलणं ऐकू नका. जगद्गुरु शंकराचार्य काय बोलले? महायोग पीठे तटे भीमरथ्याः वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तं आनंदकंदम. पुढं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्माचा मूर्त आविष्कार असलेल्या त्या पांडुरंगाचं मी भजन करतो, सेवन करतो. परब्रह्म म्हणलं. आरतीमध्ये नामदेवरायांनी काय म्हणलं? योगी 28 विटेवरी उभा या आरतीमध्ये, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नेणो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्ते पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी, तो हा विठोबा निधान. परमात्मा पंढरीनाथ कोण आहे? परब्रह्मच आहे साक्षात. विठ्ठला वाचोनी ब्रह्म जे बोलती, वचन ते संती मानू नये. परमात्मा पंढरीनाथाला सोडून दुसरं कोणतं तरी परब्रह्म आहे असं म्हणणाऱ्या लोकांचं बोलणं सज्जनांनी ऐकू नये. हे तुकाराम महाराजांची भाषा लक्षात घ्या. आणि जसं परमात्म्याचं वर्णन, परब्रह्माचं वर्णन व्यापक वगैरे म्हणून केलेलं आहे, तसं विठ्ठलाचं व्यापकत्व वगैरे सांगितलंच आहे की नाही. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसे, विठ्ठल जळी स्थळी भरला, रेता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे. ही भाषा संतांची बघा ना. सर्वत्र व्यापून असणारा विठ्ठल म्हणजे परब्रह्मच. जगात अंतर्बाह्य व्यापून असणारं तत्व कोणतं? परमात्मा. परमात्मा जगाच्या आत आहे का बाहेर आहे? आत हरी बाहेर हरी. जगाच्या आतही परमात्मा आहे, जगाच्या बाहेरून आहे. अंतर्व्याप्ती आणि बाह्य बहिर्व्याप्ती. मी त्याच्याकरता उदाहरण सांगतो. आपण एखाद्या तीर्थक्षेत्रात गेल्याच्या नंतर स्नानाला जातो, चंद्रभागेत, गोदावरीत स्नानाला गेलो समजा. आपण गोदावरीच्या वगैरे स्नानाला गेल्यानंतर स्नानाला जाताना माणसं स्नान झाल्यावर देवाच्या पूजेला भरून घेऊन तांब्या घेऊन भरून घेता येईल या भावनेनं तांब्या घेऊन जातात. तांब्या घेऊन गेलेला माणूस तिथं चंद्रभागेत किंवा गंगेत स्नानाला गेला, त्याला तांब्या काठावर ठेवून स्नानाला जाता येत नाही, एकटा गेलेला असतो. काठावर तांब्या ठेवला की त्याचे मालक भरपूर असतात. कोणता मालक कधी तो तांब्या घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून काय, आपला तांब्या आपल्याजवळ असावा. याच्याकरता काय करावं? पाण्यात जाताना तांब्या सोबत न्यावा, तो पाण्यात बुडवून ठेवावा आणि आपण स्नान करावं. हा प्रकार असतो ना. मग मला विचारायचं आहे आपल्याला की पाण्यात तांब्या बुडवून ठेवल्याच्या नंतर गंगेच्या पात्रात बुडवून ठेवलेला तो तांब्या, त्या तांब्याच्या आत पाणी आहे की बाहेर पाणी आहे सांगा? आतही आहे बाहेरही आहे. हे तांब्या गंगेत बुडवल्याच्या नंतर तांब्याच्या आत आणि बाहेर पाणी जसं असावं तसं परमात्म स्वरूप गंगेसारखं आहे आणि हे जग सगळंच्या सगळं तांब्यासारखं आहे. तांब्याच्या आत बाहेर पाणी जसं असावं तसं परमात्मा सगळ्या जगताच्या आत बाहेर व्यापून आहे. या भगवंताच्या व्याप्तीला शास्त्राने ओतप्रोत व्याप्ती म्हणले. ओतप्रोत म्हणजे आत बाहेर व्यापून असणं. आत बाहेर व्यापून आहे हा परमात्मा. आत बाहेर व्यापून असणारा हा परमात्मा म्हणजे परब्रह्म. आणि हा परब्रह्म जे परब्रह्म आहे, परब्रह्माचं जे सर्व व्यापकत्व आहे तेच व्यापकत्व विठ्ठल नामाचा उच्चार करून संतांनी सांगितलं. याचा अर्थ विठ्ठल व्यापक आहे. आणि विठ्ठल व्यापक आहे म्हणजे विठ्ठल ब्रह्म आहे हे लक्षात आलं आपल्याला आता. आणि विठ्ठल जर ब्रह्म असेल तर मग विठोबाचा धर्म, त्या परब्रह्माचा काय धर्म? निर्धर्म कहते. तिथं धर्माचा संबंध आपल्याला सांगता येत नाही. मग विठोबाचा धर्म म्हणजे कोणाचा धर्म? तो विठोबा ईश्वर रूपात पाहावा लागतो, तो विठोबा अवतार रूपात पाहावा लागतो, तो विठोबा साकार रूपात पाहावा लागतो. मग त्याच्या ठिकाणी काही धर्माचं चिंतन करून त्या धर्माचा विचार आपल्याला करता येतो. असा विठोबाचा मुख्य धर्म कोणता?
आपल्याकडून अज्ञानाचा निराश घडवणं, आपल्याला त्याच्या शरणागतीत प्रवृत्त करणं, आपल्याला सगळ्या दोषातून मुक्त करणं आणि आपल्याला शोकमुक्त करणं हे विठोबाचे प्रधान धर्म. सर्व धर्मांपरी त्याच्या या श्लोकाच्या आधारानं आपण पाहिले. आणि याच्याशिवाय विठ्ठलाचे अजून काही धर्म जर असतील तर त्याचा विचार आणि त्या विठ्ठलाच्या धर्मासोबत त्या विठ्ठलाचा तो धर्म जागा ठेवण्याकरता आपणही काही धर्माला जागावं लागतं. आपला धर्म कोणता? सेवा धर्म. तो सेवा धर्म कसा जागा ठेवायचा आणि त्याच्यानं विठ्ठलाचे सगळे धर्म कसे जागृत करायचे त्या संबंधातला अजून थोडासा विचार करायचा आहे. उद्याला पाहू. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की जय.